महाराष्ट्र जागतिक या विशेष व्याख्यानमालेमध्ये समारोप सत्राच्या प्रसंगी एकत्र जमलो आहोत. मागील 7 दिवसापासून या व्याख्यानमालेचं जे काही सत्र आहे ते सत्र आपण सुरू केलं होतं. हे सत्र सुरू करताना कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव धनर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेऊन विविध क्षेत्रातील महिला मान्यवर आपल्या या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं होतं. मागील 6 दिवसाचा आढावा घेतल्यानंतर विविध अंगाने विविध पैलूवर अनेक वक्त्यांनी या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडले. आज ही व्याख्यानमाला ज्यांच्या नावाने सुरू आहे त्या व्यक्तीच्या विचारांचा, त्या व्यक्तीच्या आठवणीचा, त्या व्यक्तीच्या सामर्थ्याचा, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी त्यांच्याच कन्या डॉक्टर प्रिया धनर अर्जुन मॅडम आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. प्रिया अर्जुन धनर मॅडम या कोल्हापूर येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची जी काही ओळख आहे ती आपल्या सर्वांना आहेच, तरी व्यक्तीची ओळख ही त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या कार्यशैलीतून, त्याचबरोबर त्यांच्या एकंदरीत विचारातून होत असते. तरी मी थोडक्यामध्ये प्रिया धनर मॅडमचा या ठिकाणी आपल्याला परिचय करून देतो. प्रिया धनर मॅडमचं शिक्षण BAMS MD गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड GDCA इथून झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग प्रभारीपद, त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर प्रभारीपद आणि कोल्हापूर विभागात या तीनही पदावर एकाच वेळी कार्यरत पहिली महिला DDR म्हणून त्यांचा नामोल्लेख आहे. मॅडमनी यापूर्वी भूषवलेली जी काही पदं आहेत ती पदं उपनिबंधक वसई जिल्हा पालघर, त्याचबरोबर उपनिबंधक नाशिक तालुका नाशिक, उपनिबंधक आदिवासी उपयोजना नाशिक आणि त्या शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी 2011 ते 13 या कालावधीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून संगम सेवा ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे कार्यरत होत्या. अशा या डॉक्टर प्रिया धनर अर्जुन मॅडम आज आपल्याला वक्त्या म्हणून या ठिकाणी लाभलेल्या आहेत. खरं तर त्यांचा जो काही परिचय आहे तो परिचय अत्यंत दीर्घ असला तरी आपल्याला त्यांचा हा परिचय या ठिकाणी करून देणं महत्त्वाचं असतं. त्यांनी 2013 मध्ये MPSCद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये मुलीत द्वितीय क्रमांक म्हणून DDR पदी त्यांची निवड झाली. नाशिक कोल्हापूर येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी कार्यशाळा घेतल्या. त्यांचे अनेक लेक्चर्स सोशल मीडियावर YouTubeच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. शाळा महाविद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्र येथे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांचे वडील डॉक्टर शिवाजीराव धनर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मृतिप्रित्यर्थ ऑनलाईन व्याख्यानमाला 2021 पासून चालू करण्यास त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. कारण आपल्या कार्यकर्तृत्वाने जी व्यक्ती निश्चितच आपल्यातून निघून जाते ती आपल्यानंतर त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाने ती अजरामर कशी होईल, त्याचबरोबर त्यांचे विचार समाजोपयोगी कसे ठरतील या हेतूने प्रिया धनर यांनी या व्याख्यानमालेचा जो काही प्रस्ताव होता तो मांडला होता. त्या निमित्ताने आज ही व्याख्यानमाला आपल्यासमोर यथोचित त्याचं जे काही अर्धशतक जे आहे ते अर्धशतक आज आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. त्यांनी अनेक लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. मुळामध्ये प्रिया धनर अर्जुन मॅडम यांचे जे काही मिस्टर आहेत श्रीनिवास अर्जुन हे उपविभागीय दंडाधिकारी वाळवा जिल्हा सांगली येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. अशा या प्रिया धनर अर्जुन मॅडमचा परिचय पाहिल्यानंतर आज आपण खऱ्या अर्थाने
त्यांच्या या आजच्या व्याख्यानाचा समारोप पुष्प त्या गुंफणार आहेत. म्हणून मी आपल्यात आणि त्यांच्या जास्त वेळ न घेता प्रिया मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो, येतोय. बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे. संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची अवीट गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे बाप आहे. आपण सर्वांनी आतापर्यंत आईवरती कविता ऐकल्या होत्या, पण आज बाप हा विषय मी निवडलेला आहे. शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक वेळी आईवर निबंध लिहायला सांगितला जातो, पण बाप हा त्या बाबतीत नेहमी दुर्लक्षित असतो. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड अकॅडमिक एक्सलन्स नाशिक यांच्यातर्फे आयोजित ही जी व्याख्यानमाला आहे, जी माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण 2021 पासून ऑनलाईन माध्यमातून चालवतोय, ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू आहे, आज त्यांचीच ओळख सर्वांना करून द्यावी असं मी ठरवलं. आणि आज मी कुठलंही व्याख्यान देणार नाहीये. मी आज एक गोष्ट सांगणार आहे. एक अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये केवळ संघर्ष आहे, जो जन्मापासून मृत्यूपर्यंत आहे. अनेक चढ-उतार, अनेक संकट, खाचा-खळगा सगळ्या ह्या जीवन प्रवासामध्ये आहेत. अशा माझ्या वडिलांना डॉक्टर शिवाजीराव दळणर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून ही गोष्ट मी सुरू करते. आजच्या विषय आपण जो बाप माणूस ठेवलेला आहे, तेव्हा मला असं वाटलं होतं की आपल्याला आपल्या वडिलांवर तर बोलायचंय. खूप सोपं काम होईल हे, कारण आपले वडील आपल्याला खूप चांगले माहिती आहेत. पण ज्या वेळेस मी वही आणि पेन हातात घेतला आणि लिहायला सुरुवात केली, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी किती मोठा विषय हातात घेतेय आणि हे माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या व्यक्तीला अतिशय तोकड्या शब्दांमध्ये मांडावं लागणार आहे. आणि हा छोटासा प्रयत्न मी आज आपल्या सर्वांसमोर आपल्या सर्वांसाठी करणार आहे. कारण माझे वडील कसे होते हे राणी सावरगावच्या परिसरात माहिती आहेत, मराठवाड्यामध्ये माहिती आहेत, पण ही जी आपण ऑनलाईनद्वारे व्याख्यानमाला घेतो, त्या माध्यमातून ते सगळ्यांना कळावे, हेच सांगण्याचा फक्त हा माझा शुद्ध हेतू यामागे आहे. माझे वडील डॉक्टर शिवाजीराव विठ्ठलराव दळणर, ज्यांचा जन्म 26 जून 1955 ला पोखर्णी देवी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी ह्या खेड्यात झाला. कुटुंब अतिशय गरीब, 18 विश्व दारिद्र्य, जिथं सुखाने नांदत, जिथं हातावरच पोट होतं आणि काम केलं तर पोटाला चटणी भाकरी मिळत होती, अशा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांची आई साळूबाई, जी अतिशय स्वाभिमानी, करारी, कष्टाळू आणि बुद्धिमान स्त्री होती, तिला आम्ही माय म्हणायचो. कुटुंबाचा उदरनिर्वाह रोजंदारीवर करणारी, शेतात शेतमजूर म्हणून निंदन, खुरपण, कापूस वेचणं सगळी कामं करणारी. जिथं रस्त्याचं काम सुरू आहे, गिट्टी फोडणं, बराशी खणणं सगळी कामं केली. प्रत्येक काम पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तिने केलं. दगड मातीचं ओझं डोक्यावर वाहून नेलं. कामाला वाघीण होती आमची माय. माझ्या वडिलांचे वडील, आमचे आजोबा, ज्यांना आम्ही दादा म्हणायचो, कैलासवासी श्री विठ्ठलराव केरबाजी दळणर, हे मात्र दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करायचे. गरिबी फार वाईट असते. प्रत्येकाला ती प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देते, कष्ट करायला भाग पाडते. माझे दादा अतिशय प्रामाणिक, दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करणारे, रक्ताचं पाणी करून काम करणारे, ज्यांचा जनावरांवर अतिशय जीव, ज्या मालकाच्या शेतात ते काम करायचे, त्यांच्या संदर्भात एक आठवण सांगितली जाते. ते स्वतःच सांगायचे. 1972चा पडलेला भयंकर दुष्काळ महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे. जी म्हातारी माणसं आहेत आता, त्यांनी सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे. काय परिस्थिती होती त्यावेळेस. अन्नाची बाणवा होती आणि अशा वेळी एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये असणाऱ्या बैलजोडीला
चारा कुठून द्यायचा हा मोठा प्रश्न होता. दादांच्या मालकाने ठरवलं की ही बैलजोडी आपण विकूयात. पण दादांनी थांबवलं नाही. ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केले त्यांना मी ह्या दुष्काळामध्ये जपेन, तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणाले. काय खाऊ घालणार त्या बैलजोडीला ते? उकिरड्यावर पडलेली चिपाड उचलून आणायची, मिठाच्या पाण्यात बुडवायची आणि ते खाऊन ती बैलजोडी त्यांनी जगवली. तर असे हे आमचे दादा. हे असं कुटुंब जिथं दारिद्र्य 5वीला पुजलेलं होतं आणि अशा कुटुंबामध्ये 2 मुलींच्या पाठीवरती सरांचा, माझ्या वडिलांचा जन्म झालेला. गरिबी घरी असल्यामुळे दोन्ही मुलींना शिक्षण देणं अशक्य होतं. मोठी मुलगी सत्यभामा, नंबर 2ची मुलगी वेणूबाई. दोघींचं एक लहान वयात लग्न लावून दिलं. वडिलांच्या पाठीवरती 7-8 वर्षांनी आमची लहानी आत्या त्रिवेणीबाई झाली, जिला पप्पांचा खूप सहवास लाभला आणि ह्या बाबतीत मात्र ती खूप भाग्यवान ठरली. तर ही सगळी कुटुंबाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. सर, मायदादांचा फोटो स्क्रीनवरती येऊ देत. आमची माय ही अशिक्षित होती, पण तिला शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. तिला हे माहिती होतं की शिक्षणामुळेच आपली गरिबी दूर होणार आहे आणि आपल्या मुलांनी शिकावं, नाव कमावं अशी तिची खूप इच्छा होती आणि त्यामुळे तिने त्यांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. मी एकदा विचारलं होतं माझ्या वडिलांना की आपलं दळणर हे आडनाव कसं पडलं? कारण जिथे जाऊ तिथं नाव सांगताना पण 2 वेळा सांगावं लागायचं, 4 वेळा सांगावं लागायचं. अगदी 4 अक्षराचं नाव ज्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीच नाही, तरी सुद्धा लोकांना उच्चारायला प्रॉब्लेम होतो. तर त्या दळणर नावाचा इतिहास मला पप्पांनी सांगितला, की माय आमची जशी कष्टाची कामं करायची, त्यासोबत दुसऱ्यांच्या घरी पहाटे, भल्या पहाटे उठून लोकांची धान्य जात्यावर दळायची आणि ती दळत होती म्हणून दळणर हे नाव पडलं. म्हणजे तिच्या कष्टाची जी जाणीव आहे, ती अजूनही आमच्यासोबत दळणर या नावाने आहे. तर मायनी ठरवलं होतं वडिलांना शिकवायचं. जी पोखरणीची शाळा होती जिल्हा परिषद, त्या शाळेमध्ये वडिलांना तिने टाकलं. त्या शाळेमध्ये मायच्या नातलगातले एक शिक्षक होते. ते कडक स्वभावाचे होते. त्यांचं पप्पांवर खूप लक्ष असायचं आणि एकदा काहीतरी अभ्यास केला नाही म्हणून त्यांनी शिक्षा केली आणि त्यांच्या कानाच्या मागे जखम झाली होती. हे माईला माहीत नव्हतं. अंघोळ घालताना तिच्या लक्षात आलं, की शिवाजीच्या कानाच्या मागे काहीतरी जखम झालीये. तिने विचारलं, पप्पांनी सांगितलं असं अशी शिक्षा केली म्हणून. माईचं काळीज ते. ती काळजीने त्या सरांकडे गेली. त्यांना विचारलं, माझ्या मुलाला का शिक्षा केली? तर त्यावेळी सरांनी सांगितलं, की शिवाजीने अभ्यास केला नव्हता म्हणून त्याला शिक्षा केली आणि शिक्षा ही त्याच्या भल्यासाठी केलीये. त्याला इजा व्हावी म्हणून केलेली नाहीये. तो पुन्हा ही चूक करणार नाही आणि अभ्यासामध्ये लक्ष घालेल म्हणून केलीये. माईच्या लक्षात आलं, चूक आपल्या पोराची आहे. तिने सरांची माफी मागितली. घरी येऊन तिने रागवलं वडिलांना, की तुझं चुकलं, तू अभ्यास केला नाहीस म्हणून तुला शिक्षा केलीये. इथून पुढे अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष द्यायचं आणि चांगल्या मार्काने पास व्हायचं. ही अशी तक्रार पुन्हा येता कामा नये. तेव्हापासून वडिलांनी कानाला खडा लावला आणि अगदी सिरियसली पूर्ण क्षमतेने त्यांनी अभ्यास केला. 7वी पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी वडिलांना राणी सावरगावला यावं लागलं. राणी सावरगाव, जिथं रेणुका देवीचं मंदिर आहे, 3.5 शक्तिपीठांपैकी माहूरगड जे रेणुका देवीचं आहे, तेच मंदिर तिथे आहे. तिथं माझ्या वडिलांचं 8वी ते 10वी शिक्षण झालं. त्या ठिकाणी त्यांना जीवाभावाची मित्र मिळाली. रंगनाथ राठोड आणि शिवाजी राठोड, जी रेवा तांड्याची राहणारी होती. ह्या तिघांची एवढी घट्ट मैत्री होती, की शाळेपासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची मैत्री होती. जशी आपण शोले पिक्चरमध्ये जय-वीरूची मैत्री पाहिली ना, तशी मला त्यांच्याकडे पाहून आठवण होते. ते त्यांच्या सुख-दुःखाचे सोबती होते, बोर्डिंगमध्ये राहायचे आणि पप्पांचं एक वैशिष्ट्य होतं, की ते त्यांच्याकडे एकच शाळेचा गणवेश होता. ऑफकोर्स गरिबी असल्यामुळे दुसरा गणवेश घेणं परवडत सुद्धा नव्हतं आणि तो एकच गणवेश दिवसभर वापरायचा, रात्री धुवायचा, वाळवायचा आणि तांब्यामध्ये चुलीतला विस्तव घेऊन त्याची इस्त्री करायची. म्हणजे तेवढ्या गरिबीमध्ये सुद्धा स्वच्छ, शिस्तीचं, नेटनेटकं आणि टापटीप राहणं ते शिकले होते. जे भल्या-भल्यानं अजूनही जमत नाही. आणि त्यांचं तसं राहणीमान बघून कुणाला वाटायचंच नाही, की हा गरीबा घरचा मुलगा आहे. एखाद्या शेतमजुराचा मुलगा असेल म्हणून. सगळ्यांना वाटायचं हा खूप श्रीमंत आहे, ह्याचा वाडा वगैरे असेल. मग तसंच रंगनाथ काकांना सुद्धा असं वाटलं, की ह्याचं आपण घर बघून येऊ. ह्याचा वाडा पाहू, त्याच्या घरी जाऊन चांगलं-चुंगलं जेवण करून येऊ. ते सुद्धा गरिबीचेच होते. हे सगळेजण गेले घरी आणि जेव्हा त्यांना कळालं, की एका रानामध्ये नदीच्या ठिकाणी एका झोपडीमध्ये हा राहतो.
कुडाची झोपडी, शेणाने स्वच्छ सारवलेली 10 बाय 10च्या खोलीची जागा असलेली, जिथे जर्मनची 2-4 ताटं, वाट्या, ग्लास एवढाच काय तो संसार आणि पातेली. माय शिवाजीला आणि त्याच्या मित्रांना बघून हरखून गेली. शिवाजीच्या चेहऱ्यावरून हात फिरून म्हणाली, "आला का माझा वाघ?" आणि त्यावेळी त्यांच्या मित्रांच्या डोळ्यात पाणी आलं, की एवढ्या गरिबीचा हा आमचा मित्र आणि किती व्यवस्थित राहतो, किती चांगला अभ्यास करतो, किती चांगल्या स्वभावाचा आहे. गरिबीची लाज नाही कधी त्यांना. गरिबीची जाणीव होती. 1972च्या दुष्काळाचा मी जसा उल्लेख केला, त्या दुष्काळाच्या झळा सगळ्यांना पोहोचलेल्या. रोजंदारीवर जे काम केल्यानंतर मिळणारी सुकडी होती, त्याच्यावर सगळ्यांचं गुजराण चालायचा. त्यावेळेस माझे वडील 9वी होते. त्यांना टायफॉईड झाला. त्या तापामध्ये फणफणत असताना त्यांची एक्झाम होती. त्या एक्झाममध्ये त्यांनी अभ्यास करून ती दिली. त्यावेळेस मायला जी रोजंदारीची कामं करत असताना सुकडी मिळायची, ती आणून द्यायची आणि स्वतः मात्र पाणी पिऊन उपाशी राहायची. अशा प्रकारे त्यांची 8वी, 9वी, 10वी राणी सावरगावच्या शाळेत झाली. त्यानंतर 10वी पास झाल्यानंतर आता पुढे शिक्षणाला कुठे जायचं? कारण घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शक्यच नव्हतं शिक्षण करणं. दादा दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करायची. गावातल्या लोकांनी दादांना सांगायला सुरू केलं, की तुमचा मुलगा शिकून काय करणार आहे? कशाला त्याला शिकवता तुम्ही? त्याला तुमच्यासोबत कामाला घ्या, हाताखाली घ्या. तुम्हाला पैशाची मदत होईल, त्याला पण काम मिळेल. आणि तोच विचार दादांचा पक्का झाला. ते पप्पांच्या शिक्षणाला विरोध करत होते. परंतु माय मात्र खंबीर होती. तिने ठरवलं होतं, की काही जरी झालं, तरी शिवाजीला शिकवायचं. एक अडाणी स्त्री शिक्षणासाठी स्वतःच्या पतीच्या विरोधात जाऊन खंबीरपणे मुलाच्या पाठीशी उभी राहिली. ती म्हणाली दादांना, "मी हाडाची काढं करीन, पाहिजे तेवढे कष्ट करेन. अर्धपोटी उपाशी राहीन, पण माझ्या मुलाला शिकवेन." तिच्या ह्या जिद्दीमुळेच माझ्या वडिलांनी पुढचं शिक्षण घेतलं. आणि त्या दोघांच्या ह्या वादामुळे माय-दादांमध्ये बराच काळाबोला होता. राणी सावरगाव सोडून बाहेरगावी जायचं कुठं? अशा ठिकाणी जायचं, की ज्या ठिकाणी गरिबाच्या विद्यार्थ्यांना राहण्याची वसतिगृहाची सोय आहे. मग त्यांना मानवतच्या के कॉलेजचं नाव कळालं, की जिथे गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे आणि आपण तिथे राहू शकू म्हणून. के कॉलेज, ज्याचं लाँग फॉर्म मला बऱ्याच वर्षांनी कळालं. कत्रुवार आर्ट्स, रतनलाल काबरा सायन्स आणि बी.आर. मंत्री कॉमर्स कॉलेज मानवत. कारण त्या कॉलेजचे तिथल्या प्राध्यापक वृद्धांचे आणि प्राचार्यांचे आम्ही विशेष ऋणी राहू, की ज्या ठिकाणी व्यक्ती म्हणून माझे वडील घडले, त्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, एका गरिबाच्या मुलाला मदत केली. त्याच्यातली जिद्द ओळखून त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. त्या सर्व प्राध्यापक वृद्धांची मी खरंच ऋणी आहे. पप्पांची मानवतला जाण्याची तयारी सुरू झाली. 3 मुलीमधला एकुलता एक मुलगा. वडील, आई-वडिलांचा, बहिणींचा त्यांच्यावर जीव. पोटच्या पोराला दूर कसं सोडायचं? पण शिक्षणासाठी जाणं भाग होतं. नवीन ठिकाण, ओळखीचं कुणी नाही. माझं पोरगं कसं करेल ही चिंता मायला भेडसावायची. त्याही परिस्थितीत तिने जसं जमेल तशा पद्धतीने सामान-सुमान जोडलं, पैशाची व्यवस्था केली आणि ते रात्री झोपले. वडील उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत होती. पण नियतीचा खेळ खूप वेगळा असतो. तो कुणाच्याच लक्षात येत नाही. त्या रात्री त्या गरिबाच्या घरी चोरी झाली. म्हणजे तो चोरी करणारा चोर सुद्धा किती गरीब असेल, की त्याला वाटलं ह्यांच्या घरी मला काहीतरी मिळेल, की ह्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे. जे काही जमवलेलं होतं, ते सगळं चोरीला गेलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा कळालं, तेव्हा हे सगळे घाबरले, रडायला लागले. वडिलांच्या तर सगळ्या स्वप्नांचा नजरेसमोर चुरा झालेला. लहानी त्रिवेणी रडायला लागली. पण माय खंबीर होती. तिने विचार केला, की ह्या संकटातून बाहेर पडणं गरजेचं आहे. देव जर परीक्षा घेत असेल, तर आपण पण परीक्षेला खरं उतरलं पाहिजे. गावातल्या तिच्या भावाकडे गेली, सगळी परिस्थिती सांगितली. भावाला माहिती होतं, की आपली बहीण किती स्वाभिमानी आहे. ते गावच्या देशमुखाकडे घेऊन गेले व्याजाने पैसे घेण्यासाठी. पण गावच्या देशमुखाला सुद्धा तिचा स्वभाव माहीत होता, की गरीब असून ही सगळ्यांसोबत सगळ्यांना मदत करणारी आहे, मनमिळावू आहे. त्यामुळे त्यांनी देखील व्याजाने पैसे न देता उसने पैसे दिले
आणि ते पैसे घेऊन माझ्या घरी आली. तोपर्यंत पप्पांना कुणीतरी निरोप दिला, की "शिवाजी, तुझी कागदपत्र रस्त्यावर पडली आहेत, जाऊन बघून ये." ते त्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसला. त्यांनी धावत जाऊन ती कागदपत्र गोळा केली. त्यांच्या लक्षात आलं, की ही आपलीच आहेत. तर हे जे संकट आलं होतं, हे त्या दोघांनी पण खंबीरपणे पार पाडलं आणि तिथून त्यांचा के कॉलेजचा प्रवेश सुकर झाला. के कॉलेजमध्ये 11वी-12वी केली. बी-ए पर्यंतचं शिक्षण घेतलं. के कॉलेजचे जे प्राचार्य होते आरबाड सर, त्यांनी वडिलांना लोकांच्या घरची कामं करून आर्थिक मदत उभी करण्यास सहाय्य केलं आणि वडिलांनी सुद्धा राणी सावरगावच्या परिसरामध्ये असलेली 10वी पर्यंत शिक्षण घेतलेली, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बाहेर जाऊन शिक्षण ज्यांना घेता येत नाही, अशा होतकरू मुलांना मानवतच्या कॉलेजमध्ये प्राचार्य आरबाड सरांना बोलून विनंती करून अशा मुलांचे सुद्धा त्यांनी प्रवेश घेऊन दिले. के कॉलेजमध्ये एकदा गरीब विद्यार्थ्यांची यादी बनवायची होती. वडिलांचे राहणीमान तर स्वच्छ, नीटनेटकं, टापटीप. कुणाला बघून विश्वासच बसत नव्हता, की हा माणूस गरीब असेल म्हणून. त्यावेळी ते प्राचार्याकडे गेले आणि म्हणाले, की "सर, मी गरीब आहे. माझी गरिबांच्या यादीमध्ये माझं नाव द्या." सगळ्यांना आश्चर्य वाटलं, की हा कसला गरीब आलाय? पण मग त्यावेळेस ते त्यांच्यातल्या सरांनी ठरवलं, की आपण जाऊन खरंच त्याच्या घरी जाऊन त्याची खरंच परिस्थिती बघून येऊ. वडिलांनी माईला निरोप पाठवला, की असे-असे आमचे सर येणार आहेत. माय आनंदात, की माझ्या पोराचे सर घरी येणार आहेत. त्यांच्यासाठी तिने तशाही परिस्थितीत पुरणपोळीचा स्वयंपाक केला. तुपाची सोय लावली. कारण गरिबाच्या घरी पुरणपोळी आणि तूप मुश्किल असतं मिळणं. जेव्हा ते मोहिते सरांना पाठवलं होतं, ते राणी सावरगावमध्ये उतरले आणि शिवाजी दळणचं घर कुठं आहे, असं विचारत ते नदीच्या काठी गावाच्या बाहेर आले. तेव्हा त्यांनी झोपडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं, की ह्या चंद्रमौळी झोपडीमध्ये हा शिवाजी दळणर राहतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मायनी केलेल्या पुरणपोळीचा स्वयंपाक त्यांनी खाल्ला. गरीब घरची प्रेमाची श्रीमंती त्यांनी अनुभवली आणि ते कॉलेजला गेले. सत्य परिस्थिती प्राचार्यांना सांगितली. गरिबांच्या यादीमध्ये त्यांचं नाव ॲड करण्यात आलं. पप्पांचा मनमिळावू स्वभाव, अभ्यास करण्याची वृत्ती, बेडरपणाची भाषण शैली आणि नेतृत्व गुण ह्याच्यामुळे ते कॉलेजमध्ये सर्वांचे लाडके होते. बी-ए कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या एम-एच्या शिक्षणासाठी ते नांदेडला यशवंत कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. एम-ए अर्थशास्त्र केलं. अर्थशास्त्र त्यांचा आवडता विषय होता. अर्थशास्त्रामध्ये एम-ए झाल्याच्या नंतर त्यांना नोकरीचा प्रश्न पडला, की एवढं शिक्षण झालंय, लहान्या बहिणीचं लग्न करायचंय. 2 नंबरच्या बहिणीचे पती वारल्यामुळे तिच्या 3 मुलांचा सांभाळ, तिचा सांभाळ करायचा आहे. त्यांचं शिक्षण, करिअर, लग्न हे सगळं आपल्याला करायचंय. खांद्यावर जबाबदारीचं ओझं होतं. आई-वडिलांचं काम, कष्टाची कामं सोडवायची आहेत. हे सगळ्यांची त्यांना जाणीव होती आणि ह्या सगळ्या विवंचनेत असताना त्यांना मत्स्यदरी महाविद्यालय अंबड इथून प्राध्यापकाच्या नोकरीसाठीचा कॉल आला. त्यांनी तिथे इंटरव्ह्यू दिला. योगायोगानं तिथं त्यांच्या कॉलेजचे मानवतच्या कॉलेजचे प्राचार्य आरबाड सर होते. त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. मदत करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं, की हा असा-असा आहे आणि तुमच्या कॉलेजचं नाव पुढे नेणार. त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं. त्यांचे कॉलेजचे फ्रेंड प्राध्यापक लुलेकर सर, त्यांनी देखील संस्था चालकांना वडिलांसाठी शब्द टाकला आणि माझे वडील ऑगस्ट 1980 ला मत्स्यदरी महाविद्यालय येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नोकरीचा पगार सुरू झाला. मायदादांच्या कष्टाचं चीज झालं. राणी सावरगावच्या परिसरामध्ये ग्रामीण भागातला, गरीब घरातला शेतमजुराचा मुलगा शिक्षणाच्या जोरावर प्राध्यापक झाला. पगार सुरू झाल्यानंतर वडिलांनी मायदादाच्या कष्टापासून कायमची सुटका केली. जे नेहमी झोपडीमध्ये राहिले त्यांना स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं घर घेतलं त्यांनी राणी सावरगावला बालाजी गल्लीमध्ये. वडिलांना विद्यार्थ्यांना शिकवण्यात आनंद मिळायचा. अध्यापनासोबत त्यांनी समाजकार्य सुद्धा सुरू केलं होतं. राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यांनी. कार्यक्रम अधिकारी म्हणून अनेक कॅम्प्स यशस्वी केली. प्रौढ शिक्षणाची चळवळ चालवली. 1983 ला महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड याला 100 वर्ष झाली होती. तर त्याची शताब्दी वर्ष त्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरं केलं. जालना जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यामध्ये राहणाऱ्या 10,000 शेतकऱ्यांपर्यंत हा शेतकऱ्याचा आसूड पोचवायचा, महात्मा फुलेंचे विचार पोचवायचे, ह्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी जालना जिल्ह्याच्या परिसरात असणारी सगळ्या खेडोपाड्यांमध्ये त्यांनी व्याख्यानं घेतली. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन शासनाने त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना 1988 ते 1994 इथपर्यंत त्याची जबाबदारी दिली होती.
याच काळात ते लेखनाकडे वळले. निंदन नावाची एक अतिशय हृदयाला भिडणारी कथा त्यांनी लिहिली, की ज्याच्यामध्ये ग्रामीण जीवनातील गरिबीचं वास्तव्य त्यांनी मांडलं होतं. जे अनुभवलं ते शब्दातून मांडलं. त्यांची ही कथा त्या काळी अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. आकाशवाणीवरती त्याचं कथाकथनाचा कार्यक्रम झाला होता. अनेक ठिकाणी ह्या कथेचं कथन त्यांनी केलेलं होतं. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव होळकर अशा अनेक महापुरुषांवरती त्यांनी 500 पेक्षा अधिक व्याख्यानं दिलेली आहेत आतापर्यंत. एवढा सखोल अभ्यास, एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता. त्यांची व्याख्यानं म्हणजे श्रोत्यांच्या मनाला भिडणारी, त्यांच्यात नवा उत्साह, प्रेरणा निर्माण करणारी, त्यांना कृती करायला उद्युक्त करणारी अशी होती. आणि त्या व्याख्यानांमध्ये ती दैनंदिन जीवनातील ज्या काही साध्या सोप्या गोष्टी असतील त्या सांगायचे. आपण त्याचीच एक झलक बघूयात. शेंडगे सर, तो भाषणाचा व्हिडिओ प्ले करता का? थँक्स टू YouTube. मी आज ह्या प्रोग्राममध्ये माझ्या वडिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. सोलापूर येथे धनगर समाजाचं जे साहित्य संमेलन झालं होतं, त्या ठिकाणी त्यांनी हे व्याख्यान केलं होतं. व्हिडिओ रन होतोय ना सर? हो हो, एक मिनिट. त्या ठिकाणी त्यांनी महिला सबलीकरणाचं उदाहरण दिलं होतं आणि एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका. बायको होते शेतामध्ये काम, बायको होते शेतामध्ये काम करत होते. योगायोगाने ते धनगर समाजाचे होते. योगायोगानं नवरा नांगर हाकीत होता उसाच्या रानामध्ये, बायको कांड्या वेचत होती. ती माऊली कांड्या वेचता वेचता तिला एक भावली सापडली आणि भावली हातामध्ये घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये एवढी शंका निर्माण झाली, ही भावली राक्षस तर नसेल. आणि असं म्हटलं ती भावली राक्षस झाली. अकराळ विकराळ एक आकृती पुढे आली, जिवंत माणसाची आकृती पुढे आली आणि दोघे घाबरले. राक्षस मला घाबरायचं कारण नाही, मी राक्षस आहे, पण तुम्ही घाबरू नका. का? काही चिंता करायची नाही, कारण मी तुमच्या उद्धारासाठी आलोय. कारण ही गोष्ट आहे बरं का, तुमच्या उद्धारासाठी आलोय. तुम्हाला काय मागायची ते मागा, पण माझी अट एकच आहे, मागणं थांबलं की मी तुम्हाला खाणार. काय अट आहे? मागणं थांबलं की मी तुम्हाला खाणार. पतिराज घाबरले, पण महिला नाही घाबरली. त्याचं कारण ईश्वराने महिलेमध्ये पुरुषापेक्षा 8 पट शक्ती दिलेली आहे. ती अबला नाही, ती प्रचंड मोठी सबला आहे. ती स्वतःला अबला म्हणते आहे. 8 पट शक्ती आहे. वैज्ञानिक सुद्धा सांगतील, डॉक्टर सुद्धा सांगतील. तेव्हा ती मला काही चिंता करू नका, मी आहे म्हटली तुमच्या पाठीशी. हा त्यांचा महिलांविषयी दृष्टिकोन होता. आणि त्यांची मी मुलगी आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी माझं ते परम भाग्य समजते. 9 मे 1984 ला खोरस तालुका पालम जिल्हा परभणीचे जे धोंडीबा सुरनर होते, मोठे शेतकरी होते आणि त्यांची पत्नी सौ कलावती, यांची सर्वात लहानी मुलगी एकुलती एक रूपवान मधुमाला, तिच्यासोबत माझ्या वडिलांचा विवाह झाला. माझ्या आईने अशा ह्या रांगड्या व्यक्तिमत्वाला शेवटपर्यंत खंबीर अशी साथ दिली. त्यांच्याकडे शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीची मुलं होती. त्यांची सगळ्यांची शिक्षण, नोकरी, लग्न ह्या सगळ्या जबाबदाऱ्या वडिलांनी यथाशक्ती पार पाडल्या. मधल्या आत्याच्या मुलांना वडिलांची त्यांच्या कधीच उणीव भासू दिली नाही. ज्यावेळी माझा जन्म झाला, त्यांचं मी पहिलं अपत्य असल्यामुळे त्यांनी आनंदाने
40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. त्यांनी आनंदाने माझ्या जन्माच्या नंतर पूर्ण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, गल्लीमध्ये बालुशाही वाटली होती. सगळेजण जिलेबी वाटतात, त्यांनी बालुशाही वाटली होती. आमच्या सर्वांवर त्यांचा खूप जीव होता. तुम्ही स्लाइडवर बघतायत हे आमचं कुटुंब आहे. त्याच्यात मायदादा पण दिसतायत, आमच्या आत्या दिसतायत, आम्ही सगळ्याजणी दिसतोय. माझे वडील आहेत. आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ. माझे वडील अभिमानाने सांगायचे, की मला पंचकन्या आणि 1 रत्न आहे. त्यांनी कधीच आमच्यामध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही. आमच्या सर्वांना आमच्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊ दिले, निर्णय स्वातंत्र्य दिलं. प्रत्येक जण आज पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्थिर सावर झालेला आहे. माझं शिक्षण तर सांगितलंच. माझी बहीण सुनैना जी एम.ए. इंग्लिश आणि एम.ए. मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम तिने केलेलं आहे. दोन्ही वेळेस ती गोल्ड मेडलिस्ट होती युनिव्हर्सिटीमध्ये. माया जिने बीएससी कम्प्युटर सायन्स, एमएससी कम्प्युटर सायन्स केलंय. आयटी कंपनी पुण्यात जॉब करते ती. कोमल जिने बीएससी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केलंय आणि नुकतंच तिने पीएचडी सुद्धा कंप्लीट केलंय. आता सध्या ती इंदिरा युनिव्हर्सिटी पुणे येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. सर्वात धाकटी बहीण किरण जिने बीएससी बीएड केलंय, एचआर मध्ये एमबीए केलंय, योगा आणि नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केलाय, एमए योगा केलंय आणि आता सध्या तिची योगामध्ये पीएचडी सुरू आहे. माझा सगळ्यात लहाना भाऊ ज्यांनी बीबीए केलंय, मार्केटिंगमध्ये एमबीए केलंय आणि त्याची सुद्धा पीएचडी सुरू आहे, जो राजकारण आणि समाजकारणात सध्या सक्रिय आहे आणि पप्पांनी जी शिक्षण संस्था सुरू केली तो अतिशय उत्तम प्रकारे तो सध्या हाताळत आहे. हे सगळं पार्श्वभूमी सांगण्याचं एकमेव कारण हे की आम्ही 5 मुली आहोत म्हणून कधी आम्हाला भेदभाव केला, कमी लेखला असं नाही. तेवढं शिक्षण दिलं. ज्याला जितकं घ्यायचं तितकं त्यांनी घेतलं. प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षमतेनुसार कार्य केलं आणि अगदी चांगल्या पद्धतीने सगळेजण स्थिर सावर झालेले आहेत. वह अपने पसीने बेचकर तुम्हें हर खुशी से नवाजेगा. वह अपने पसीने बेचकर तुम्हें हर खुशी से नवाजेगा. खुद की जिंदगी बेरंग करके तुम्हारे जीवन में हर रंग घोलेगा. वो पिता है कभी कुछ नहीं बोलेगा. वो पिता है कभी कुछ नहीं बोलेगा. कुटुंबाप्रती केवळ प्रेम आणि अविरत झटणारे असे आमचे वडील, वात्सल्य सिंधू. खरं तर समाजामध्ये ज्याला 5 मुली आहेत त्याला त्याच्या जीवावर किती ओझं असतं हे त्याला माहिती, पण हे त्यांनी कधी दाखवलं नाही. त्यांनी आमच्या सर्वांवर संस्कार केले ते वागण्या बोलण्यातून. कारण लहान मुलं ही अनुकरण प्रिय असतात हे त्यांना माहिती होतं. लहान मुलांचं मानसशास्त्र त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे ते कधीच आम्हाला म्हणाले नाहीत की तुम्ही हे करा ते करा, कधीच नाही. जे काही आम्ही करावं असं त्यांना वाटायचं ते त्यांच्या कृतीतून आम्हाला दाखवून द्यायचे. त्यांना लहानपणापासून आम्ही वाचन करताना बघितले, लेखन करताना पाहिले. जेव्हा त्यांचे व्याख्यान असायचे त्याच्या 8 दिवस आधीपासून ते पूर्ण तयारी करायचे. कितीही जरी अभ्यास असला, वाचन असलं तरी पुन्हा नव्याने वाचायचे, मुद्दे काढायचे, टिपणं लिहायचे. हे सगळं आम्ही बघितलंय. त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास करा असं त्यांना सांगायची कधीच गरज पडली नाही. त्यांना वाटायचं की तुम्ही धाक देऊन, ओरडून, रागावून, प्रेशराईज करून मुलांकडून अभ्यास करून नाही घेऊ शकत. त्यांना ते आतून वाटलं पाहिजे. आपण पालक म्हणून फक्त तशी परिस्थिती निर्माण करायची आणि मुलं त्या पद्धतीने पुढे जातात. जसं प्रत्येक मुलीचे सुपर हिरो हे त्यांचे वडीलच असतात, तसे आम्हा सगळ्यांचे सुपर हिरो तेच होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे आमच्या घरीच लायब्ररी होती. 1000-2000 पुस्तकं तर सहज असतील. प्रत्येक विषयावरचं पुस्तक त्यात असायचं. आहे समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अध्यात्म सगळं. महात्मा फुले आंबेडकरांची सगळी पुस्तकं घरात आहेत. भगवद्गीता आहे, संत ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. सगळी पुस्तकं घरी आहेत. आम्ही चेष्टेने पप्पांना म्हणायचो सुद्धा की तुम्ही एवढी लायब्ररी घरी उभी केलीये, ही वाचायची म्हणजे आमचं आयुष्य जाईल. ते म्हणायचे निदान तुम्ही पुस्तक बघून तुम्हाला प्रेरणा तर होईल वाचायची, वाचाल तरी. ते नेहमी म्हणायचे जो वाचतो तोच जीवनामध्ये वाचतो. पुस्तक वाचणारी मस्तक कुणाचे हस्तक होत नाहीत आणि कुणापुढे कधी नतमस्तक होत नाहीत. हे त्यांचं ठेवणीतलं वाक्य असायचं आमच्या सगळ्यांसाठी. आमच्या सर्वांमध्ये 2-2 वर्षाचा अंतर असल्यामुळे दरवर्षी कुणाची ना कुणाची 10वी-12वी घरात असायची.
10वी-12वीच्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना जास्त टेन्शन असतं. तर त्या बाबतीत आम्ही सुदैवी होतो, की आम्ही पेपरवरून घरी आलो, की पप्पा आम्हाला एकच प्रश्न विचारायचे, "बेटा पास होशील ना?" आणि विशेष म्हणजे ते आमच्या सगळ्यांना बेटा आणि पोरं हो असं म्हणूनच बोलायचे. आम्ही सांगायचो, की पास तर आम्ही होणारच. त्याची गॅरंटी असायची. ते निश्चिंत, आम्ही निश्चिंत. मुलांना अभ्यासाचा ताण हा त्यांच्या पालकांमुळे येतो आणि त्या बाबतीत आम्ही सुदैवी होतो. कारण प्रत्येक मूल त्याच्या पात्रतेप्रमाणे अभ्यास करत असतं. पण मार्क्स जर कमी पडले, तर पालक काय म्हणतील ही भीती त्यांना असायची. सर तो 30 सेकंदाचा व्हिडिओ रन करता का? पप्पांना स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा अतिशय प्रिय. ते घरी खूप कमी वेळा आम्हाला सापडायचे. त्यांचा खूप कमी सहवास आम्हाला तसा लाभला. कारण शाळा, कॉलेज ह्याच्या कामाच्या निमित्ताने, राजकारणाच्या निमित्ताने, व्याख्यानाच्या निमित्ताने कंटिन्यू प्रवास दौऱ्यावर असायचे ते. घरी असले की कपाटावर, टेबल आवर, पुस्तक आवर, काहीतरी नीट ठेव, हे साफ कर, ते साफ कर किंवा हॉलमधली फर्निचरची अरेंजमेंट चेंज कर. कंटिन्यू असा बदल करत राहायचे ते. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा असायचो ना, तेव्हा सगळ्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायच्या. कशा पद्धतीने काय करायचं, म्हणजे हे खूप छान वाटायचं आम्हाला. खरोखर बाप उमगण्यासाठी खूप कठीण असतो आणि जेव्हा तो थोडा-थोडा कळायला लागतो, त्यावेळेस तो आपल्यामध्ये नसतो. ज्यावेळेस सर्वजण घरी यायचे दिवाळीच्या वेळेस सगळ्या आमच्या आत्या घरी यायच्या. त्यांची गप्पांची मैफिल एवढी रंगायची, की आम्हाला त्यांच्या गप्पा ऐकायला खूप आनंद व्हायचा. त्यांच्या गप्पा म्हणजे काय असायच्या? कसं आपण गरिबीतून वर आलो, किती कष्ट केले, मायदादांनी काय-काय केलं, ह्या सगळ्या आठवणींना उजाळा द्यायचे. त्यांच्या गप्पा ऐकायला आम्हाला खूप आनंद व्हायचा. अक्षरशः त्यांचा तो ओघवता धबधबा असायचा. गप्पांची मैफिल भयान रंगायची आणि कदाचित त्याचमुळे त्यांच्याकडे बघून त्यांच्या बहीण-भावामध्ये जी बॉन्डिंग आम्ही पाहिली, तीच आमच्यामध्ये उतरली असं मला वाटतं. जेव्हा माझी 12वी झाली होती, मला 88% पडले होते. त्यावेळेस पप्पांनी बसून एका कागदावरती पूर्ण चार्ट करून मला काय-काय ऑप्शन आहेत पुढच्या शिक्षणाचे हे अगदी पद्धतशीरपणे सांगितले होते. डॉक्टर, इंजिनिअर हे तर पर्याय होतेच. शिक्षक, प्राध्यापक, इव्हन नुसतं बी करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन तू प्रशासकीय अधिकारी होऊ शकतेस, हे मला त्यांनी 2002 ला सांगितलं होतं. पण आपण ऐकत नसतो ना. आपल्याला काय वाटतं आपल्या बापापेक्षा आपण फार हुशार आहोत. मी ऐकलं नाही त्यांचं. मी हट्टाने डॉक्टर व्हायचं ठरवलं. BMSला शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस ॲडमिशनच्या वेळेस पप्पा माझ्यासोबत आले होते. पूर्ण दळणर घराण्यामध्ये शिक्षणासाठी घराबाहेर पडणारी मी पहिली मुलगी. कारण पहिले माझे वडीलच होते. त्यानंतर मी पहिली मुलगी. त्यावेळेस ॲडमिशन घेतलं, हॉस्टेल पाहिलं, सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या आणि पप्पांना मला सोडून जावंच वाटेना. म्हणजे जी अवस्था माईनी अनुभवली होती पप्पांना मानवतला सोडण्यासाठी, ती अवस्था ते त्यावेळेस अनुभवत होते. ते म्हणाले, "इतक्या लवकर तू घरी चल. आपण 8 दिवसांनी पुन्हा येऊ." इतक्या लवकर थोडीच कॉलेज सुरू होत असतं. आणि खरं तर मला सुद्धा त्यावेळेस थांबावं वाटत नव्हतं. मी पण त्यांच्यासोबत घरी निघून आले. 4 दिवसांनी पुन्हा कॉलेज जॉइन केलं. नंतर काही महिन्यांनी पप्पांनी मला, मायला, माझ्या लहान्या बहिणीला हॉस्टेलवरून रूमवर शिफ्ट केलं. कारण त्यांना वाटायचं, की हॉस्टेल जीवन त्यांनी पाहिलेलं होतं. तिथले सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी रूमवर शिफ्ट केलं. अभ्यास चांगला करेल, मायच्या शिस्तीत वाढेल, ती मायचा सहवास आम्हाला लागेल, ह्या एकमेव उद्देशाने
पप्पांनी आम्हाला एकत्र ठेवलं. त्यानंतर दादा सुद्धा आमच्यासोबत आले होते. पप्पा म्हणजे आमचे चालता बोलता ज्ञानकोश, ज्ञानभंडार, अनुभव संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व. नवीन काही आलं की ते शिकून घेणारं, काळानुसार अपडेट होणारे. मला आठवते जेव्हा सर्वात पहिल्यांदा कॉम्प्युटर आले होते त्यावेळेस अंबडमध्ये असताना कदाचित 97-98 चा पिरियड असेल तो. योगेश्वर इन्स्टिट्यूट नावाने त्यांनी घरी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं. आणि त्यावेळेस आम्हाला शिकवलं सुद्धा होतं पप्पांनी. त्यांच्याकडे एक डायरी असायची. आम्ही त्याला पर्सनल डायरी म्हणायचो किंवा पप्पांचा पर्सनल असिस्टन्स. त्यामध्ये त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं असायचं डेट वाईज. कधी, किती तारखेला कुठे कार्यक्रम आहे, कुठे जायचं सगळं डेट वाईज लिहिलेलं असायचं. सगळं त्यांचा कार्यक्रम नियोजनबद्ध असायचा. ज्यावेळेस आम्हाला त्यांना बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, त्यावेळेस आम्ही म्हणायचो की ती डायरी बघा, अपॉइंटमेंट घ्या आणि मग त्यांच्याशी बोला. मायप्रमाणे पप्पांना सुद्धा घरातल्या बारीक-सारीक गोष्टी माहीत होत्या. सत्यनारायण पूजा असो, महालक्ष्मी बसवणं असो, सगळं. इव्हन लग्नातले विधी पण त्यांना माहिती होते. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं, की राजकारणामध्ये मोठ्या-मोठ्या प्रचार सभा गाजवणारा हा माणूस आणि त्याला घरातल्या सुद्धा एवढ्या गोष्टी माहीत असतात. जनरली पुरुषांना एवढं माहिती नसतं. त्यांना भपकेबाज राहायला बिलकुल आवडत नव्हतं. त्यांचा वेश ठरलेला, पांढरे शुभ्र कपडे, इस्त्री केलेले कडक, तेल लावून, चापून-चोपून, भांग पाडून केस बसवलेले. तुम्ही फोटोमध्ये सुद्धा पाहिलं असेल. माय त्यांचा भांग बघून नेहमी म्हणायची, की माझ्या शिवाचा भांग मी लहानपणी जसा पाडला होता तोच त्यांनी मरेपर्यंत कायम ठेवला. तिला फार छान वाटायचं. पप्पांची वृत्ती होती, की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. मी जसं म्हणाले, की व्याख्यानाच्या निमित्ताने पूर्ण राजकीय कारणाने त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे व्हायचे. दादा नेहमी म्हणायचे, की माणसाचं प्रत्येक गावामध्ये घर असावं. ह्या मागचा मतितार्थ असा होता, की तुमची इतक्या ठिकाणी ओळख असावी, इतकी तुम्ही माणसं जोडलेली असावीत, की तुम्ही ज्या गावी जाल तिथे तुमची राहण्याची सोय झाली पाहिजे. ह्या निमित्ताने मला एक प्रसंग आठवतो. ज्यावेळेस माझं 2014 ला डी म्हणून सिलेक्शन झालं होतं. मला ट्रेनिंगसाठी नाशिकला राहायचं होतं. पण नाशिकला कोण ओळखीचं, कुठे राहणार, हॉस्टेलची सोय कशी करणार प्रश्न पडलेला. त्यावेळेस त्यांचेच पी-एच-डीचे विद्यार्थी प्राध्यापक हरी वंगारवार सर हे तिथे राहतात हे पप्पांना आठवलं. त्यांनी सरांना फोन केला, सांगितलं असं-असं माझी मुलगी येणार आहे. त्यांचे विद्यार्थी म्हणाले, "सर काही काळजी करू नका, ताई आमच्या घरी राहतील." म्हणजे हे एक छोटंसं उदाहरण दिलं, की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सगळ्या ओळखी होत्या. ते नेहमी म्हणायचे, की माणसाची श्रीमंती ही त्याच्याकडे असलेले धन, दौलत, सोनं-नाणं, जमीन-जुमला, बंगले, गाड्या ह्याच्यावर कधीच मोजायची नाही. त्याचे विचार आणि ती विचार पुरवणारी त्याच्याकडे असणारा पुस्तकांचा खजिना आणि त्याची जीवाभावाची माणसं किती आहेत, ह्यावरून तो माणूस किती श्रीमंत आहे हे कळतो. ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये असता, संकटामध्ये असता, तेव्हा तुमच्या पाठीशी किती माणसं असतात, त्यावरून तुमची श्रीमंती कळते. ना कागज, ना कलम, ना किताब से सीखा है. ना कागज, ना कलम, ना किताब से सीखा है. मैंने जिंदगी जीने का हुनर अपने बाप से सीखा है. मैंने जिंदगी जीने का हुनर अपने बाप से सीखा है. एकदा दादा पप्पांना म्हणाले होते, की "शिवा तू शिकलास, शिक्षणामुळे तुझं कल्याण झालं. पण तू ज्या परिसरामध्ये राहतोस, त्या परिसरामधल्या मुला-मुलींसाठी तू शाळा का सुरू करत नाहीस? आपण ज्या मातीत वाढलो, रुजलो, तिचं ऋण फेडण्यासाठी बालाघाटच्या डोंगरातील माळ रानावर, नांदेड, परभणी, लातूर आणि बीड अशा 4 जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या ग्रामपंचायतीचं जे चिमुकलं गाव होतं राणी सावरगाव, जे मी सांगितलं अगोदर, की रेणुका मातेचं अर्धपीठ म्हणून जे ओळखलं जातं, तिथं जून 1990 ला त्यांनी 7वी-8वीच्या वर्गासह शाळा सुरू केली. वडिलांचं पूर्ण म्हणणं त्यांनी मनावर घेतलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पाय रुजवला. तेव्हा शाळा विनाअनुदानित होती. त्यांना मशिनरी कॉलेजवर मिळणारा सगळा पगार तो इकडे त्यांच्या शिक्षकांसाठी वापरायचे. त्यावेळेस सुरुवातीला 10 शिक्षक, 1 लिपिक आणि 2 सेवक असा कर्मचारी वर्ग होता. दगडा-मातीच्या भिंतींनी बनलेली ती साधीच शाळा होती. साधं फर्निचर, गरजेपुरतं सामान. कारण गरिबीमध्ये कसं जगायचं हे त्यांना माहीत होतं. उपलब्ध संसाधनांच्या सहाय्याने कशा पद्धतीने पुढे जायचं हे त्यांना माहीत होतं आणि तेच त्यांचा गुण त्यांना ह्या शाळेमध्ये देखील कामी आला. आज त्या शिक्षण संस्थेचा वटवृक्ष लावलेला आहे. ही जी शाळा होती ती ग्रामीण भागातील मुलींसाठी खूप उपयुक्त होती. कारण मुलींच्या शिक्षणासाठी असं पण कुणी जास्त लक्ष देत नव्हतं. मग निमित्त होतंच की पुढे शाळा नाहीये. पुढं मग कुठल्या शाळेमध्ये घालायचं. त्यावेळी मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नावाने त्यांनी जी शाळा सुरू केली होती, त्यामध्ये
बऱ्याच म्हणजे विद्यार्थिनींचीच संख्या जास्त आहे. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागात करण्यासाठी राणी सावरगावच्या परिसरात वाड्या, वस्ती, तांडे इथं मे 97चा एक प्रसंग त्यांच्या शाळेतले शिक्षक जे नानोर सर आहेत त्यांनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिलेलं आहे, की आम्ही सरांसोबत शिक्षण गाव फेरी सुरू केली होती त्यावेळेस. किरायाची कमांडर जीप, त्यावर लावलेला माईक आणि भोंग्याची व्यवस्था. असे हे सगळे त्यांच्या सोबतची जी तरुण मंडळी शिक्षक म्हणून त्यांनी बहुजन समाजातली सोबत घेतली होती हे सगळं कार्य करण्यासाठी. त्या त्या सर लोकांनी सुद्धा पप्पांना खूप साथ दिली. तर ही त्यांची टीम नवीन जोशाची प्रत्येक खेड्यात जायची, गावात जायची. जसं गाडगे महाराज स्वतः जायचे, झाडून काढायचे आणि सगळ्यांना सांगायचे, की संध्याकाळी इथे एका महाराजाचं कीर्तन होणार आहे, तुम्ही कीर्तनाला या. अगदी त्याच पद्धतीने पप्पांनी सुद्धा तोच फंडा अवलंबला होता. गावामध्ये भोंग्यातून सांगायचे, की असं-असं मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. मारुतीच्या मंदिरात जमा. कारण जनरली मारुतीचं मंदिर सगळ्या खेड्यांमध्ये असतं. गावातील लोकं जमा व्हायची आणि पप्पांचं भाषण सुरू व्हायचं. त्या भाषणात ते काय सांगायचे? गरिबीतून मी कसं शिक्षण घेतलं, माझ्या आई-वडिलांनी मला कसं शिकवलं आणि आज शिक्षण घेतल्यामुळे मी कसा पुढे आलोय. तसंच तुम्ही पण जर तुमच्या मुला-मुलींना शिक्षण दिलं, तर तुमची मुलं-मुली सुद्धा पुढे जातील. तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, हे त्यांना सांगायचे. अनुभवाचे बोल होते. प्रत्येकाच्या काळजाला भिडायचे आणि विद्यार्थी संख्या हळू वाढायला लागली. शिक्षण गाव फेरीसोबत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुद्धा ते राबवायचे. मी जसं म्हणाले, की पप्पा अंबडमध्ये कॉलेजवर प्राध्यापक म्हणून होते. रविवारी सकाळी राणी सावरगावला निघायचे. एसटी, ट्रेन असा प्रवास करत संध्याकाळी राणी सावरगावमध्ये पोहोचायचे. ह्यांच्या सगळ्यांच्या शाळेच्या मीटिंग संध्याकाळी व्हायच्या. उशिरा रात्री संपायच्या. त्यावेळेस मग सगळी कामं हे शिक्षक लोकांना समजून सांगायचे. त्यांच्या काय अडचणी असतील ते त्यावर मार्गदर्शन करायचे, रेकॉर्ड तपासायचे. त्या सगळ्या शिक्षकांच्या कौटुंबिक सुख-दुःखामध्ये सुद्धा सहभागी व्हायचे. कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे ह्या सगळ्यांना त्यांनी वागणूक दिली होती. हे आजही ते सगळे शिक्षक लोकं सांगतात. जर चूक झाली तर तेवढ्याच परखडपणे सुद्धा कान धरून ती चूक दुरुस्त करायला सांगायची. आज शाळेची सुसज्ज इमारत आहे, प्रशस्त मैदान आहे. आजपर्यंत अंदाजे 10,000 विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले असतील. आज सध्या 600 पर्यंत शाळेची पटसंख्या आहे. 1998 ला ज्युनियर कॉलेज पप्पांनी सुरू केलं. सुरुवातीला फक्त कला शाखा होती, त्यानंतर विज्ञान शाखा आली. 2001 ला सीनियर कॉलेज सुरू केलं. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा अशा 3ही शाखा आहेत. आणि ह्या फोटोमध्ये जे तुम्ही बघताय, माझे आजोबा त्या इमारतीचा पाया खणत आहेत, कुठल्या कॉलेजच्या. त्यावेळी त्यांना कॉलेजची मान्यता घेण्यासाठी त्यांना किती अडचणी आल्या, हे त्यांनी कित्येक वेळा आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 2011 ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक ह्याची बहिस्त दूरस्थ शिक्षणासाठीची मान्यता मिळून आज दरवर्षी जवळपास 500 विद्यार्थी ह्याचा लाभ घेतात. 2022 ला योगाचा डिप्लोमा सुरू झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाच्या अंडर ग्रामीण भागामध्ये 18 ऐच्छिक विषय असणारं एकमेव हे कॉलेज आहे. 18 ऐच्छिक विषय कुठले? मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, संस्कृत, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, सैनिक शास्त्र, तत्वज्ञान, वृत्तपत्रविद्या, भूगोल, मानसशास्त्र, संगीत आणि गृहविज्ञान हे एकमेव कॉलेज आहे. त्यानंतर 7-9 विषयांमध्ये MA करता येतं. कॉलेज मार्फत, राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. शाळा कॉलेजचे 350 पेक्षा अधिक विद्यार्थी आज शासकीय नोकरीत आहेत. क्लर्क म्हणा, पोलीस म्हणा, प्राध्यापक, मिलिटरी क्षेत्रामध्ये आहेत. आतापर्यंत अंदाजे हा कट आकडा मला पण सांगता येणार नाही. अंदाजे 10 ते 15,000 विद्यार्थी शाळेतून पासआउट झाले असतील आणि तेवढेच विद्यार्थी कॉलेजमधून पासआउट झाले असतील. ग्रामीण भागातील मुला-मुलींना हे सगळं शिक्षण मिळावं म्हणून विद्या हे मोठं धन आहे हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी हे कॉलेज सुरू केलेलं. ह्या फोटोमध्ये आपण बघतोय की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर KM कुलकर्णी ह्यांच्यासोबत पप्पा दिसत आहेत माझे. 3 नंबरच्या चेअरवर आहेत, मध्यभागी बसलेले. कारण युनिव्हर्सिटीवर सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. नांदेडची युनिव्हर्सिटी घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान आहे.
दरवर्षी अभ्यासपूर्ण असा विद्यापीठ वार्षिक आराखडा ते तयार करायचे. व्यवस्थापन समितीमध्ये 2007 ते 2011 ते सिनेट सदस्य होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी होते. सल्लागार समिती सदस्य होते. विद्यार्थी कल्याण सल्लागार समितीचे देखील सदस्य होते. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर इथली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये देखील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे ते सदस्य होते. अधिव्याख्याता निवड समिती जी असते तिथे कुलगुरू प्रतिनिधी ते होते. म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे. 2004 ते 2019 असे 15 वर्ष ते कॉलेजवर प्राचार्य म्हणून कार्यरत होते. कुशल प्रशासक, शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय असा त्यांचा दरारा होता. सर्वांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची. कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन ते अतिशय व्यवस्थित करायचे. पूर्ण काटेकोरपणे त्यांचं व्यवस्थापन असायचं. सर्व प्राध्यापकांना मीटिंगमध्ये आग्रहाने नवनवीन पुस्तकांचं वाचन करण्याबाबत ते मार्गदर्शन करायचे. कारण त्यांना वाटायचं की माझा प्राध्यापक हा कुठल्याही बाबतीमध्ये मागे राहू नये. त्यामुळे ते सर्व प्राध्यापकांच्या मागे लागून त्यांनी एम.फिल करून घेतलं होतं. पीएचडी सुद्धा करून घेतलेली आहे. आज जवळपास कॉलेजचे सर्व प्राध्यापक डॉक्टर या पदवीने विभूषित आहेत. केवळ पुस्तकी शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना न देता समाजोपयोगी उपक्रम सुद्धा त्यांनी परिसरात राबवले. विद्यार्थी दत्तक योजना, गाव दत्तक योजना, संत गाडगेबाबा ग्राम सफाई असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास हे त्यांचं खरं ध्येय होतं. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदूच विद्यार्थी होता. नॅक मूल्यांकनाच्या वेळी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. जातीने सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घातले. अगदी इथपर्यंत की सेवकांसोबत प्राध्यापकांच्या नेमप्लेट त्यांनी भिंतीवर लावल्या आहेत. तुम्हाला स्लाइडवर दिसत असेल की ही कॉलेजची लायब्ररी आहे. येणाऱ्या पाहुण्यांना आवर्जून ते त्यांची कॉलेजची लायब्ररी दाखवायचे. त्यांना खूप अभिमान वाटायचा सांगायला की ग्रामीण भागामध्ये एवढी सुंदर व्यवस्था आम्ही उभारलेली आहे म्हणून. तर नॅकची जी कमिटी ज्यावेळेस आली होती, राणी सावरगावचा रस्ता राणी सावरगावला जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती आहे. नॅक कमिटी जेव्हा आली होती तेव्हा त्या लोकांना नांदेडमध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती आणि नांदेडवरून राणी सावरगाव येईपर्यंत गाडीत त्यांचे काय हाल झाले रस्त्यामुळे त्यांना माहिती. तिथे आल्यावर ते अगोदरच वैतागलेले होते की इतक्या ग्रामीण भागात आपण नॅकचं मूल्यांकन करण्यासाठी आलोय, काय असेल हे कॉलेज. पण त्यांचं स्वागत इतक्या उत्तम पद्धतीने केलं, संचालन केलं विद्यार्थ्यांनी, खूप सुंदर स्वागत झालं आणि ते सगळं स्वागत बघून ते कमिटी मेंबर सुद्धा भारावून गेले होते. त्यावेळेस उत्तम प्रेझेंटेशन बनवलं आणि जे प्रेझेंटेशन मध्ये फोटो वापरले होते ना, तेच फोटो मी आज या स्लाइड मध्ये घेतलेले आहेत. एका ग्रामपंचायत स्तरावरच्या 16 वर्ष वय असलेल्या कॉलेजला नॅक मूल्यांकनचा B+ दर्जा मिळाला आणि तो सुद्धा प्राचार्य आणि त्यांच्या टीममुळे. कारण एकटा माणूस नाही करू शकत. कॉलेजच्या प्रत्येक प्राध्यापकाची, सेवकाची त्यांना तेवढीच साथ होती. टीचिंग स्टाफ असो किंवा नॉन टीचिंग स्टाफ प्रत्येक जण पप्पांच्या एका हाकेला तयार असत. आणि त्या सगळ्या सूत्रसंचलनाची वगैरे त्यांनी पूर्ण रंगीत तालीम करून घेतली होती. कारण त्यांना माहिती होतं हे कशा पद्धतीने हे सगळं केलं पाहिजे. पप्पांसाठी त्यांचे आई वडील हे दैवत. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव हे त्यांनी अक्षरशः पाळलेलं तत्व आहे. 2008 ला वार्धक्यामुळे दादांचं निधन झालं. त्यांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी वडिलांनी अखंड हरिनाम सप्ताह ठेवला होता, ज्ञानेश्वरी वाचन ठेवलं होतं, कीर्तन ठेवलं होतं. त्या कार्यक्रमातून त्यांनी पूर्ण त्या गाव परिसरामध्ये अन्नदान केलं होतं. 10 मे 2014 ला मायचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यावेळेस माझ्या डोक्यावरचं माझ्या मायदादांचं छत्र हरवलं. मी अनाथ झालो, मी पोरका झालो असं म्हणून धाय मोकलून रडणारे वडील आम्ही पहिल्यांदा पाहिले होते. कारण बरोबर आहे, डोक्यावरचं वडिलांचं छत्र जाणं ह्याचं दुःख जो अनुभवतो त्यालाच समजतं. मायची जमीन आणि पाण्याबद्दल तिला नितांत प्रेम होतं. कारण ती शेतात काम केलेलं, रस्त्याची कामं केलेली. त्यामुळे मग पप्पांनी मायच्या वर्षश्राद्धाच्या वेळेस परभणी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते माननीय श्री रंजन महिवाल सर यांच्या उपस्थितीत
नदी रुंदीकरणाचा कार्यक्रम घेतला होता, रस्ता दुरुस्तीचं काम करून घेतलेलं, वृक्षारोपण कार्यक्रम घेतलं, नेत्ररोग शिबिर घेतले, मोफत चष्मे वाटप केले, त्याचबरोबर भारतीय संविधानाचं सामूहिक वाचन सुद्धा केलं, अनाथ आश्रमांना आर्थिक सहाय्य दिलं, पूरग्रस्तांना निधी दिलेला. हे समाजासाठी त्यांनी भरपूर काम केलं. मला हे सांगताना सुद्धा माझ्या तोंडाला फेस येतोय. त्यांनी एवढं सगळं काम केलंय. मला सांगताना सुद्धा जड जाते हे सगळं. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असल्यामुळे ते राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश घेतला. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व ह्याचा मिलाफ त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वामध्ये असल्यामुळे ते राजकारणात सक्रिय झाले. 2002 पासून ते शिवसेनेमध्ये सक्रिय होते. 2002 ला त्यांनी चाटोरीची जिल्हा परिषदची निवडणूक लढवली. 2002 ते 2006 शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिलं. त्याचबरोबर दक्षिण मध्य रेल्वे हैदराबादचे सदस्य देखील ते होते. 2002 ते 2004 मध्ये आंध्र प्रदेश शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून देखील पप्पांनी काम पाहिलं. 2006 ते 2010 शिवसेना जिल्हा प्रमुख परभणी हे सुद्धा त्यांनी काम पाहिलं. आणि 2014 ला शिवसेनेकडून गंगाखेड विधानसभेची त्यांनी निवडणूक लढवली, की जिथं त्यांनी अखंड मेहनत घेऊन सगळं करून त्यांच्या पदरी अपयश आलं होतं. का आलं त्या कारणमीमांसेमध्ये मी जाणार नाही, पण प्रचंड विद्वत्ता, सामाजिक बांधिलकी, राजकीय जागृती असून देखील त्यांचा नशिबी राजयोग नव्हता. हे त्या समाजाचं दुर्दैव म्हणेल मी, की असा अभ्यासू नेता जर त्यांना मिळाला असता समाजाला, तर आज कदाचित त्या भागाची अत्यंत चांगली प्रगती झाली असती. पप्पा नेहमी म्हणायचे, नेहमी खंत बोलून दाखवायचे, की अधिकारी होण्यासाठी काही पात्रता लागते, ग्रॅज्युएशनची पात्रता लागते. कुठेही प्राध्यापक होण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला नोकरी करायची असते तेव्हा पात्रता लागते. परंतु राजकारण हे एकमेव असं क्षेत्र आहे की जिथं कुठलीही शैक्षणिक पात्रता लागत नाही. त्यांना वाईट वाटायचं या गोष्टीचं, की अभ्यासू व्यक्तिमत्व राजकारणामध्ये त्यामुळे खूप कमी दिसतात. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी 1989 पासून काम केलेलं आहे. स्वर्गीय शेंडगे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेडला त्यांनी मेळावा घेतला होता. 1990 ला राणी सावरगावला घेतलेला, 1992 ला अर्धापूर नांदेड येथे घेतलेला, 2018 ला राणी सावरगाव येथे धनगर परिषद चिंतन शिबिर घेतलेलं, ढोलताशे आंदोलन केलेलं. कारण त्यांची PhD परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचे सामाजिक आणि आर्थिक बाबतीतलं योगदान किंवा त्यांचं जे स्थान आहे त्या विषयावरती होती. 2014 हे वर्ष आमच्यासाठी फार महत्वाचं होतं. 10 मे 2014 ला माय वारली. जून 2014 ला माझं DDR म्हणून सिलेक्शन झालेलं. त्यावेळेचा एक प्रसंग मला अजूनही आठवतो. मायसोबत आम्ही प्रवास करत होतो. राणी सावरगाव ते परभणी असेल कदाचित. त्यावेळेस ती सांगायची गाडीमध्ये बसून, गाडीत एसीच्या गाडीत प्रवास करत होतो. तिच्यासाठी ती खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती, कारण गरिबी पाहिलेली ही माणसं, गरिबीची जाण असलेली ही माणसं, गरिबीमधून मोठे झालेली ही माणसं होती. ती सांगायची की ह्या रस्त्याची गिट्टी मी फोडली, ह्या रस्त्याचं काम मी केलं, इथं मी बराचशी खांद्याला जात होते. हे सगळं करून करून माझ्या हाताला घट्टे पडले. त्यावेळेस आम्ही तिला म्हणायचो की तुझे आमच्यावरती अनंत उपकार आहेत की तू पप्पांना शिकवलंस, म्हणून आज 5 जणी आम्ही शिक्षण घेऊ शकलो आणि अतिशय उत्तम प्रकारे जीवन जगू शकतोय. तू त्यावेळेस जर शिकवलं नसतं तर कदाचित आज आम्ही कुठल्या तरी माळ रानावरती मेंढरं राखत राहिलो असतो. तर 2014 ला जेव्हा सिलेक्शन झालेलं माझं, त्यावेळेस सत्कारासाठी पप्पांना दोघांना पण खूप बोलावणी यायची, खूप कार्यक्रमांसाठी बोलवायची. मी पुढच्या एक्झामची तयारी करत होते म्हणून मी कुठलाही कार्यक्रम अटेंड केला नाही. आई पप्पांना जायला सांगितलेलं. बऱ्याच सरांनी तर घरी येऊन पप्पांचा सत्कार केला. त्यावेळेस पप्पांना खूप आनंद झालेला, खूप अभिमान वाटला, की कदाचित त्यांचं प्रशासकीय होण्याचं जे स्वप्न होतं ते माझ्या रूपाने तरी पूर्ण करता आलं. तेवढा आनंद मला माझ्या वतीने देता आला. मला अजूनही आठवतं, जुलै 2016 ला मी जेव्हा नाशिकमध्ये माझी पहिली जॉईनिंग होती, ती कारण पहिली पोस्टिंग होती, तिथे जॉईन करण्यासाठी आई पप्पा माझ्यासोबत आले होते. त्यांच्या नजरेतला अभिमान बघून मला खूप आनंद झाला होता त्यावेळेस. जो बिना आंसू बिना आवाज के रोता है वह बाप होता है. बच्चों के किस्मत के छेद को अपनी बनियान में पहन लेता है वो बाप होता है. जो अपनी आंखों में दूसरों के सपने संजोता है वह बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप दिलवाला होता है.
अपनी औलाद से हार कर मुस्कुराने वाला होता है, बाप करता है कहता नहीं, जब बाप समझ में आ जाता है तब तक वो पास रहता नाही. आमच्या ह्या प्रेरणास्थानाला कुणाची तरी नजर लागली. 27 जून 2019 ला काही हेल्थ प्रॉब्लेममुळे त्यांना जेव्हा एम-आर-आय करायला सांगितला, तेव्हा त्या एम-आर-आय मध्ये त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचं डिटेक्ट झालं. 7 सेंटीमीटरची गाठ, एका कांद्या एवढी गाठ त्यांच्या मेंदूमध्ये होती. अगदी मोहरीच्या दाण्या एवढी जरी गाठ मेंदूमध्ये झाली, तर प्रचंड वेदना होतात, भयंकर वेदना होतात. तेवढ्या सगळ्या वेदना त्यांनी सहन केल्या. खूप उशिरा त्यांची लक्षणं लक्षात आली. कारण कधी त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं नाही, कधी काय होतंय सांगितलं नाही. कंटिन्यू फक्त आणि फक्त कामाच्या व्यापामध्ये ते राहायचे. जेव्हा कळालं त्यांना ब्रेन ट्यूमर झालाय आणि तो सुद्धा 4th ग्रेडचा आहे, त्यावेळेस शाळेमध्ये शिकलेल्या ज्या म्हणी होत्या, डोक्यावर आभाळ कोसळणं, सुनामी संकट येणं, पायाखालची जमीन सरकणं, हे काय असतं ते त्या क्षणी अनुभवलं आम्ही. मी डॉक्टर असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य मला होतं. त्यावेळी मला वाटलं मी का डॉक्टर झाले? कदाचित हे मला माहित नसतं. अज्ञानात सुख असं असतं असं म्हणतात ना, त्यावेळेस मला ते जाणवत होतं. कारण मला माहित होतं की 4th ग्रेडचा ब्रेन ट्यूमर असलेला माणूस जास्त दिवस जगू शकत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू हा जवळ आलेला आहे, ही भावनाच किती वेदनादायी असते, ही ज्यांनी अनुभवली तो समजू शकतो. त्यावेळेस मी 7 महिन्याची प्रेग्नंट होते. बहिणीचं लग्न होतं 11 जुलैला आणि आम्हाला हे सगळं समजलं होतं 27 जूनला. हे सगळं घरी लग्न घरात सांगणं शक्य नव्हतं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची संभावना होती. त्यामुळे मी आणि माझ्या लहान भावानी कुणालाच काहीच सांगितलं नाही. 2-3 डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं. त्यावेळेस सगळ्यात मोठा निर्णय होता, पप्पांचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन आधी करायचं, की बहिणीचं लग्न आधी करायचं. डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन ठरवलं, की अगोदर लग्न करायचं आणि दुसऱ्या दिवशी पप्पांना दवाखान्यात हलवायचं. त्यावेळी माझ्याकडून आणि माझ्या भावाकडून अति काळजी घेणं सुरू झालं पप्पांची. त्यांना एकटं सोडायचं नाही, कंटिन्यू त्यांच्यासोबत राहायचं. पप्पांना कळत नव्हतं, की हे माझी एवढी काळजी का घेतायत? का माझ्या मागे-मागे फिरतायत? का मला एकटं राहू देत नाहीये? का लहान मुलांसारखं मला वागवतायत? ते सर्वांना विचारायचे. कुणी काहीच सांगायचं नाही. कुणाला काही माहीतच नव्हतं, तर काय सांगणार? आम्ही फक्त म्हणायचो, की डॉक्टरांकडे जायचं, तब्येत ठीक नाही, आजारी आहे, काळजी घ्या. बस एकटं सोडू नका. ते मला विचारायचे, "दीदी तू तरी सांग मला काय झालंय? का माझ्यासोबत सगळेजण असे वागतायत? का माझी एवढी काळजी करतायत?" मी कोणत्या शब्दांनी त्यांना सांगणार? त्यांच्या समोर हसत मुखानं जाणं म्हणजे माझ्या अभिनय कौशल्याची परीक्षा होती ती. डोळ्यातले अश्रू लपवणं हे किती अवघड होतं हे आम्हाला माहिती. देवाने आमची परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. तो काळ भयानक होता. मानसिकदृष्ट्या तर होताच. भावनिकदृष्ट्या सुद्धा आम्ही सगळे कोलमडलो होतो. देवाने परीक्षा घ्यायची ठरवली आहे, संकट टाकलंय, तर आपण सुद्धा पप्पांचीच लेकरं आहोत, तर त्या संकटाला धैर्याने एकजुटीने सामना करायचा हे ठरवलं. कारण त्यांच्याकडे बघूनच प्रेरणा घ्यायचो. पर्यायच नव्हता दुसरा काही. बहिणीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुणे गाठलं. जहांगीर हॉस्पिटलला डॉक्टर निखिल तलाठी, न्यूरोसर्जन, नामांकित न्यूरोसर्जन त्यांच्याकडे पप्पांना घेऊन गेलो. आतापर्यंतच्या अनुभवावरून त्यांना वाटलं होतं, की ज्या माणसाच्या मेंदूमध्ये 7 सेंटीमीटरची गाठ आहे, तो माणूस म्हणजे हवालदिल झालेला, खचलेला, बेड रिडन असेल. पण पप्पांना बघून त्यांना आश्चर्य वाटलं. पप्पांनी त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारल्या, काय त्रास होतो हे सांगितलं. त्यावेळेस त्या डॉक्टरच्या लक्षात आलं, की आपली एका कणखर व्यक्तिमत्वाशी गाठ पडलेली आहे आणि त्याच्या मेंदूतली गाठ आपल्याला काढून आपलं कर्तव्य बजावं लागेल. पप्पांना जहांगीरमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांच्या स्वभावाप्रमाणे, सवयीप्रमाणे त्यांनी सगळ्यांशी ओळख करून घेतली. सफाई कर्मचारी असतील, नर्सिंग स्टाफ असेल, नर्सेस असतील,
वार्ड बॉईज असतील, डॉक्टर असतील, सगळ्यांची ओळख करून घेतली. सगळ्यांना बोलून आपलंसं केलेलं. कारण त्यांना माहिती होतं, की मला काहीतरी मोठं दुखणं झालंय आणि मला जास्त दिवस दवाखान्यात राहावं लागणार. मग बोलायचं कुणाशी? त्यांनी त्यांची मित्र कंपनी तिथं करून घेतली. त्यांना ते स्वतःच्या भाषणांचे YouTubeचे व्हिडिओ त्यांना पाठवायचे. ते YouTubeचे व्हिडिओ बघून ही लोकं त्यांच्याशी चर्चा करायची. तर ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन ठरलं, त्यावेळेस आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. कारण ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन आहे. धोका काहीही होऊ शकतो. सगळ्या धोक्याची कल्पना आम्हाला दिलेली होती. आम्ही टेन्शनमध्ये होतो. पप्पा आम्हाला धीर द्यायचे, की "तुम्ही काय काळजी करता? सगळं व्यवस्थित होईल." आम्हाला त्यांच्याकडे बघून आश्चर्य वाटायचं. ही व्यक्ती ऑपरेशन थिएटरमध्ये व्हीलचेअरवर इतर पेशंटसारखी चालत गेलीच नाही. पायी-पायी चालत गेली. मध्ये गेल्यावरती त्यांनी सगळ्या टीमची अगोदर ओळख करून घेतली, स्वतःचा परिचय करून दिला. ती लोकं पण चकित झाली, की काय माणूस आहे हा? अरे त्याच्या डोक्यात ब्रेन ट्यूमर आहे, त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करायचंय, कवटी फोडायची आहे, मेंदूतून गाठ बाहेर काढायची आहे आणि हा माणूस चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्याशी गप्पा मारतोय. अजब रसायनाची गाठ पडलीये, हे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. पहिल्यांदा टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांचं ऑपरेशन न करता त्यांना बाहेर आणलं. आम्ही घाबरून गेलो. डॉक्टरांनी परिस्थिती समजून सांगितली. 4 दिवसानंतर पुन्हा ऑपरेशन ठरलं. त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं. मायदादांच्या पुण्याईने, देवाच्या कृपेने आणि सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती सुधारत गेली. डॉक्टरांनी सुद्धा हा देवाचा चमत्कार मानला. त्यानंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर विकास कोठावदे यांच्या गाईडन्स खाली पप्पांना रेडिओथेरपी आणि केमोथेरपीच्या सायकल झाल्या. त्या तर असंख्य आणि भयंकर वेदना त्यांनी सहन केल्या. तशाही परिस्थितीत ते तिथं इतर येणाऱ्या पेशंट्सला धीर द्यायचे. त्यांना जगण्याची प्रेरणा द्यायचे. त्यांना सांगायचे, की "हे काय हा आजार आहे, हा जाणारच आहे. काय घाबरायचं त्याला?" त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते मोटिव्हेट करायचे. जिथं डॉक्टरांनी लास्ट स्टेजमध्ये असलेल्या ब्रेन ट्यूमरचा पेशंटचा लाईफ स्पॅन हा केवळ 6 महिने सांगितलेला होता. तिथं माझा मृत्युंजयी बाप जून 2019 ते एप्रिल 2021 असा 22 महिने त्या दुर्धर आजाराशी संघर्ष करत जगला. आम्हाला आनंद आहे, की जिथं 6 महिने सांगितले होते, तिथे 22 महिने आम्हाला आमच्या वडिलांचा सहवास भेटला. कारण तो ट्यूमर होता. तो पुन्हा काही दिवसांनी उद्भवणारच होता. तसंच झालं. कोविडची वेव्ह येऊन गेली. त्यात पप्पा ठणठणीत राहिले आणि 2021ला त्यांच्या मेंदूतली गाठ पुन्हा वाढायला सुरुवात झाली. त्यांना मार्चमध्ये हॉस्पिटलाइज जे केलं, ते त्यांना कायमचं करावं लागलं. अतिशय त्यांची शेवटच्या स्टेजमध्ये दैन्यावस्था झाली होती. जन्मापासून मरेपर्यंत त्यांनी केवळ संघर्षच केला. 22 एप्रिल 2021ला माझे पप्पा आम्हाला पोरकं करून त्यांच्या मायदादांना भेटण्यासाठी कायमस्वरूपी निघून गेले. अनंतात विलीन झाले. शब्द अपुरे पडती तरी शब्दात लेखणे, पाठी जिंदगीचा भार, बाप आयुष्याचे गाणे. बाप बाप करी कोणी, बाप सोडून या जाता, कुणी पूजतो तयासी, बाप भासतो विधाता. तया विन सुने वाटे, वाटे अधुरे हे जिने, पाठी जिंदगीचा भार, बाप आयुष्याचे गाणे. पाठी जिंदगीचा भार, बाप आयुष्याचे गाणे. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या सोबत असते, तोपर्यंतच ती आपली असते. एकदा जग सोडून निघून गेली, की सगळं संपतं. जोपर्यंत आपले आई-वडील आपल्या सोबत आहेत, तोपर्यंत त्यांची किंमत करा, त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला. सोबत राहत नसताल तर व्हिडिओ कॉल करा, सणावाराला त्यांना भेटायला जा. कारण आई-वडिलांची इच्छा ही अपेक्षा तुमच्याकडून ही पैशाची नसते. त्यांना केवळ तुमचं प्रेम, तुमचं पूर्ण लक्ष, तुमचा वेळ हवा असतो. ज्या आई-वडिलांनी आपल्याला मोठं केलं, आपल्या आजारपणामध्ये रात्र-रात्र जागून आपल्याला सांभाळलं, आपल्याला शिकवलं, समाजात जगण्याच्या लायकीचं केलं, म्हातारपणी ते आपल्याला सांभाळायला जड का होतात? का त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकण्याची वेळ येते?
आपण जर आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकलं तर आपली मुलं सुद्धा तेच करणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना जपा, त्यांची काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टींमधून काही मोलाचे संदेश मिळतात. बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. गरिबी आहे म्हणून हार मानायची नाही. जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती, वाचन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जी संसाधनं आहेत त्याचा वापर आपण करायचा. ग्रामीण भागात राहणारा अशिक्षित अडाणी शेतमजुराच्या पोटी आलेला शिवाजी जर एवढं कार्यकर्तृत्व करून माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर होत असेल, तर आपल्याकडे तर त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त संसाधनं आहेत. आपण आज ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्यापेक्षा उच्च परिस्थितीमध्ये आपण जाऊ शकतो. आपण संघर्ष करायला, कष्ट करायला कमी पडतो. कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट आणि अभ्यास करावाच लागतो. पप्पांच्या भाषणामधली ही जी कविता स्क्रीनवर दिसते ती त्यांची नेहमी असायची. आग लगी इस वृक्ष को जलन लगे सब पात, आग लगी इस वृक्ष को जलन लगे सब पात, तुम क्यों नहीं उड़ते पंछी पंख जो तुम्हारे साथ, फल फूल खाए इस वृक्ष के बीट भरे सब पात, फल फूल खाए इस वृक्ष के बीट भरे सब पात, उड़ना हमारा धर्म नहीं जलन मरण इसके साथ, जलन मरण इसके साथ. ज्या समाजामधून आपण आलोय, ज्या भागामधून आपण आलोय त्या भागाचं, त्या समाजाचं, त्या मातीचं आपण काही देणं लागतो. त्यामुळे त्या समाजासाठी, त्या मातीसाठी काहीतरी कार्य करणं, आपल्या क्षमतेप्रमाणे कार्य करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. समाजाचं ऋण फेडणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने समाजाच्या विकासासाठी आपला खारीचा तरी वाटा उचलावा असं मला वाटतं. ह्याच्यातून अजून एक गोष्ट मला सांगायची की पप्पांना हा आजार का झाला असावा ह्याच्यावरती आम्ही खूप विचार केला. त्यावेळी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की माणूस जसा कर्तृत्वाने मोठा मोठा होत जातो तसा तसा तो एकटा पडायला जातो. जितक्या उंचीवर जातो त्याचे प्रश्न शेअर करण्यासाठी त्याच्यासोबत कुणी नसतं. त्याची प्रश्न वेगळी असतात, त्याची दुःख वेगळी असतात, त्याच्या भावना कुणी समजून घेऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या व्यक्त न केलेल्या भावना, व्यक्त न केलेली दुःख शरीरामध्ये कुठेतरी रोगाच्या स्वरूपामध्ये राहतात. बीपी, शुगर, रुमॅटॉइड आर्थरायटिस, मायग्रेन, कॅन्सर हे सगळे व्यक्त न केलेल्या भावनांचे दुष्परिणाम आहेत. कॅन्सरसाठी तर मानसिक ताणतणाव हा खूप मोठी भूमिका बजावतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाने त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांचा गोतावळा मित्रांचा त्यांच्या सोबत असावा. कारण महिला ह्या भावना व्यक्त करतात, रडून मोकळ्या होतात. पण पुरुष भावना व्यक्त करत नाहीत आणि रडणाऱ्या पुरुषाला पाहिलं की सगळेजण म्हणतात काय बायकासारखा रडतो. त्याला रडू सुद्धा देत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जर कुटुंबावर प्रेम असेल तर आपण जिवंत राहणं ही ही कुटुंबाची गरज आहे हे त्या पुरुषाला समजलं पाहिजे. कारण करता धरता पुरुष जेव्हा अचानक कुटुंबातून निघून जातो कायमचा, त्यावेळेस त्या कुटुंबावरती काय आभाळ कोसळलेलं असतं हे त्या कुटुंबालाच माहिती. माणूस हा असाच एक प्राणी आहे की जो आपल्या मागे काहीतरी वारसा ठेवून जातो. प्रत्येकाने आपल्या मागे काहीतरी वारसा ठेवून जावा, विचारांचा वारसा असावा, कर्तृत्वाचा वारसा असावा, जो माझ्या वडिलांनी ठेवलाय. तशाच पद्धतीचा वारसा आपण देखील ठेवून जावा. आपण देखील सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून काहीतरी समाजासाठी काम करावं. जे माझ्या आयु मर्यादेनंतर सुद्धा टिकून राहील असं काहीतरी आपण निर्माण करावं. असं मला वाटतं. ह्या सगळ्या संघर्षाच्या कथेमधून जे काही टेकअवेज निघतात ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तोडक्या-मोडक्या शब्दांमध्ये माझ्या पप्पांचं व्यक्तिमत्व सादरीकरण करायचा प्रयत्न केला. एक शेवटचा व्हिडिओ आपण बघूयात आणि त्यानंतर माझ्या शब्दांना मी विराम देते.
धन्यवाद सर. ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला संयोजकाने इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. मला नेहमी साथ देणारं माझं दळणर कुटुंबीय आणि अर्जुन कुटुंबीय, त्यांची देखील मी आभारी आहे. ह्या सगळ्या PPTs आणि व्हिडिओज ज्या माझ्या स्टाफने बनवल्यात, श्री निलेश पाटील, ह्यांची देखील मी कृतज्ञता इथे व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद दीदी. खऱ्या अर्थानं ज्या महान व्यक्तीच्या नावाने ही व्याख्यानमाला आपल्या समोर चालवली जात आहे, त्या व्यक्तीचे विचार किती महान होते. त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते संघर्षमय आयुष्य होतं आणि त्या संघर्षमय आयुष्यामध्ये त्यांची निर्माण झालेली कीर्ती जोपर्यंत हे विश्व चंद्रसूर्य आहे तोपर्यंत निश्चितच ती अजरामर राहील, यात काही शंका नाही. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून याच अनुषंगाने मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे या अजरामर व्यक्तिमत्वाच्या बद्दल माझेही एक छोटासा अनुभव या निमित्ताने आपल्यासमोर मांडू इच्छितो. आत्ताच दीदींनी सरांचं जे काही PPT, त्याचबरोबर जे काही व्हिडिओ, जे काही आठवणी आपल्यासमोर मांडल्या, त्याच अनुषंगानं मला एक अनुभव आपल्यासमोर मांडायचा आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, या ठिकाणी MA करण्यासाठी ज्यावेळेस विद्यापीठामध्ये गेलो, त्यावेळेस तिथे सरांचेच मित्र आदरणीय डॉक्टर प्रल्हादजी लुलेकर हे रजिस्ट्रार होते आणि मला अर्थशास्त्र विभागामध्ये MA साठी ॲडमिशन घ्यायचं होतं, प्रवेश घ्यायचा होता पदव्युत्तर विभागामध्ये. तिथे गेल्यानंतर मी सरांना अगोदर सांगितलं होतं की मला MA इकॉनॉमिक्स करायचंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू या व्यक्तीला जाऊन भेट, तिथे माझं नाव सांग, ते तुला निश्चितच प्रवेश करून देते. सुरुवातीला मी विद्यापीठात गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा औरंगाबाद सारख्या शहरामध्ये आणि विद्यापीठामध्ये जाण्याचा योग आला. तिथली माणसं, त्याचबरोबर तिथली जी वास्तू होती, त्या वास्तूमध्ये पाय ठेवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले की कुठला व्यक्ती काय सांगतोय, कुणाला भेटायचंय. परंतु सरांचे शब्द होते की तू या व्यक्तीला जाऊन भेट. तिथे विचारपूस करत त्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्यानंतर तिथे लुलेकर सरांची भेट झाली आणि सरांना सांगितलं की मी या व्यक्तीकडून आलेलो आहे, मी सरांनी मला पाठवलेलं आहे, मला या ठिकाणी MA करायचंय. लुलेकर सरांनी एका शब्दात सांगितलं की तू MA करायचंय, ठीक आहे, तू या व्यक्तीला जाऊन भेट, तुझं काम होईल. पण कधी कधी असं होतं की जरी ओळख सांगितली तरी त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होतात, अनेक पायऱ्या आपल्याला ओलांडून जावं लागतात, अनेक स्टेप पूर्ण केल्याशिवाय आपलं काम होत. त्या विभागात गेलो. विभागामध्ये सगळ्यात कमी गुण असणारा, इकॉनॉमिक्समध्ये फक्त 50% असणारा व्यक्ती मी होतो आणि 60 ते 95 या दरम्यानचे 23 जण होते. नशीब मला 3 ठिकाणी PGला रजिस्ट्रेशन करावं लागलं. राज्यशास्त्रामध्ये माझा 2nd नंबर होता, मराठीमध्ये माझा 2nd नंबर होता, इकॉनॉमिक्समध्येच अट्टहास का असं मला विचारण्यात आलं. तर त्या ठिकाणी मला सरांचं एक वाक्य आठवलं की सरांनी सांगितलं होतं एकदा, मी त्यांना सांगितलं होतं इकॉनॉमिक्स मला फार अवघड जाते, त्याकरता इकॉनॉमिक्समध्ये मला MA करू इच्छित नाही. परंतु त्यांनी सांगितलं होतं जो विषय आपल्याला अवघड जातो तो का अवघड जातो आणि तोच कधीतरी आपल्याला पुढचं करिअर निर्माण करण्यासाठी करिअरच्या वाटा दाखवणारा असतो. हा विचार त्यावेळेस माझ्या डोक्यात आला आणि मी सहज इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटच्या त्या खालच्या विंगमध्ये गेलो. तिथे आमचं दैवत ज्या माणसामुळे माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर सर यांनी PhD केली, ते आदरणीय डॉक्टर
रामकृष्ण सोळंके सर मला भेटले आणि त्यांनी एकच वाक्य वापरलं. मी म्हटलं, "सर असं असं आहे मला ह्या व्यक्ती तू शिवाजीचा बादशाह का? ठीक आहे, उद्याही ॲडमिशन घेऊन जा." तुम्ही विचार करा. माझ्या जागेवर तुम्ही सर्व स्वतःला ठेवून पहा. किती बरं वाटलं असेल. स्पॉटमध्ये शेवटच्या दिवशी शेवटचं ॲडमिशन होणारा मी व्यक्ती होतो. त्यानंतर ठरवलं, की ज्या व्यक्तीच्या एका शब्दावर रजिस्ट्रार असो, त्याचबरोबर त्या विभागाचा विभाग प्रमुख असो, इतकी मदत आणि इतकं सहकार्य आपल्याला करतो आहे. त्या व्यक्तीमुळे आपली ओळख आहे. तर ती व्यक्ती त्या ठिकाणी किती श्रेष्ठ असेल. आज दीदींचं जो ज्या भाषेमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये दीदी व्यक्त होत होत्या, खरंच ज्यांचे कॅमेरे बंद होते, त्यात माझाही कॅमेरा बंद होता, माझी मिसेस बाजूला बसली होती. आमची तीच अवस्था होती, की एक व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणी ज्यावेळेस आपण काढतो, त्या आठवणी आपल्याला कुठल्या परिस्थितीत नेऊन सोडतात. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत, जे सरांनी घडवले. पदोपदी असा महाराष्ट्रातला नव्हे, महाराष्ट्रातल्या आजूबाजूचे अनेक राज्य आहेत. त्या राज्यातले अनेक विद्यार्थी आहेत, की जे सरांच्या कार्यकर्तृत्वामुळे, सरांच्या एका ओळखीमुळे, सरांच्या सानिध्यात राहून त्यांनी आपल्या करिअरच्या वाटा निर्माण केल्या. त्यांना आपलं आयुष्य हे त्यांनी सोन्याचं करून टाकलं. मी पुनश्च एकदा दीदींचे आभार मानेन. इव्हन दळणर कुटुंबाचे आभार मानेन, की मला आणि या संस्थेला सन्माननीय दळणर सरांच्या आठवणीचा उजाळा देण्याचं वर्षातून एक तरी काम त्यांनी आमच्या वाट्याला येऊ दिलं. कारण की व्यक्ती या आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या आठवणी तर असतातच, परंतु त्यांची प्रेरणा नेहमीच आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असते. आमच्यासारख्या अनेक कुटुंबांची दळणर सरामुळे समाजामध्ये आज या ठिकाणपर्यंत पोहोचण्याची जी काही जिद्द, ती जिद्द आम्हाला या ठिकाणी पूर्ण करता आली. मी या प्रसंगी दीदींचे तर आभार मानतोच, त्याचबरोबर आपले भैय्यासाहेब श्री कृष्णभैय्या दळणर यांनीही आमच्या विनंतीला त्यावेळेस मान दिला, ज्यावेळेस आम्हाला हे व्याख्यानमाला सुरू करायची होती. दळणर सरांच्या भगिनी त्रिवेणीबाई गोरे आणि त्यांचे मेहुणे देवीदासराव गोरे यांच्या माध्यमातून माझं जे काही शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण होत असताना सर वारंवार आमच्या घरी यायचे. घरी आल्यानंतर सरांच्या पुढे उभा राहण्याची जी काही हिंमत होती, ती आमच्यात होत नव्हती. कारण ती व्यक्तीच अशी होती, की अभ्यासाशिवाय आणि परीक्षेशिवाय आणि त्याचबरोबर तुमच्या कामाशिवाय तिच्या तोंडून, तिच्या मुखातून दुसरा कुठलंही आमच्या समोर येत नव्हतं. त्या प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत ही आजही आमच्यात नाही आणि त्यावेळेसही आमच्यात नव्हती. कारण ते कर्तृत्वच असं होतं, जे कर्तृत्व इतकं महान होतं, ज्या कर्तृत्वाला आमचा आज या ठिकाणी सलाम आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आज आपण सर्वजण सरांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख, त्याचबरोबर सरांच्या या विचारांची ओळख पोहोचवण्याचं काम करत आहात. मी खरंच धन्यवाद देतो या सर्व वक्त्यांना, की त्यांनी मागील 7 दिवसापासून सरांच्या या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडले. आज या व्याख्यानमालेचा समारोप आहे. समारोप प्रसंगी मी या व्याख्यानमालेमध्ये, या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने आपले मार्गदर्शक सन्माननीय कृष्णाभैया दळणर, त्याचबरोबर सन्माननीय प्राचार्य बोन्नर सर हेही आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. परंतु त्या अगोदर मी आत्तापर्यंत ज्या वक्त्या बोलून गेल्या, त्या वक्त्यांना अशी विनंती करतो, की या व्याख्यानमालेसंदर्भात आणि आजच्या व्याख्यानासंदर्भात आणि या माननीय दळणर सरांच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात हा जो काही छोटासा उपक्रम आम्ही राबवतो आहोत, त्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण आपलं मत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. सुरुवातीला मी जयश्री नीलकंठ करे मॅडम जर असतील तर त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जयश्री करे मॅडम. जयश्री करे मॅडम आहेत का? ओके. त्यानंतर सायली चौगुले मॅडम जर असतील
तर त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं. सायली चौगुले मॅडम. त्यानंतर विजया हिरेमठ मॅडम, कल्याणी कुलकर्णी मॅडम आणि मानसी सोनळकर मॅडम या जर असतील तर त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. ओके, मानसी सोनळकर मॅडम आहेत. मॅडम, आपण आपलं मत व्यक्त करू शकता, मनोगत व्यक्त करू शकता. शालेय नवरात्रोत्सवानिमित्त ही जी व्याख्यानमाला ठेवली आणि ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला ठेवली त्यांचं चरित्र आज ऐकायला मिळालं आणि खरोखरच एक हृदयस्पर्शी कथा ऐकली आम्ही आणि खरोखरच एका चांगल्या संस्थेशी आणि एका चांगल्या कार्यक्रमाशी निगडीत झाल्याबद्दल मला मनस्वी आनंद होतोय. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम किंवा काम हे सरांनी तर केलेच, पण त्याचा वारसा पुढे ही त्यांची मुलं आणि तुम्ही सर्व संस्थेतले अधिकारी हे जे करताहेत ते खूप उल्लेखनीय असं काम आहे आणि या कामाचा वारसा हे आपण त्यांची स्मृती जपण्यासाठी आपण हे काम पुढे चालू ठेवूया आणि आम्हालाही याच्यामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं याच्याबद्दल मी सर्वांचंच दळणर कुटुंबियांचं आणि आयोजकांचं मी धन्यवाद मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपलं मत या ठिकाणी आपण मांडलं. निश्चितच आपल्या व्याख्यानामध्ये आपण काल अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची कारकीर्द या माध्यमातून आमच्या या व्याख्यानमालेतून मांडली. यानंतर मी विनंती करतो की कुणाला जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी व्यक्त करावं. नमस्कार. माझा आवाज येतोय आता? हो हो मॅडम. सॉरी, टेक्निकल इश्यू होता. आता मी लॅपटॉप चेंज केला. खूप खूप वेळ झालं बोलण्याची इच्छा होती, दीदीचा परिचय करून देण्याची इच्छा होती, पण आजचा योग माझा चुकला. पण आता दळणा सरांविषयी बोलते थोडंसं, जे खूप दिवसापासून मनात होतं. ते कुठं व्यक्त करावं कळत नव्हतं, पण ह्या एवढं सुंदर व्यासपीठ मला नाही भेटणार पुन्हा. दीदी, तुम्ही जे म्हणत होतात की नाही की दळणा सरांना ऍडमिशन घेण्यासाठी फीस कमी पडत होती, तेव्हा माईंनी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा जो निर्णय घेतला होता, किंवा माई जिथं राहत होते की नाही बालाजी गल्लीमध्ये, तिथंच आमची आजी एक राहत होती, सुलोचना बुना कुडकेवार म्हणून. त्या दोघी मैत्रिणी होत्या. तर दळणा सर त्यांना जाऊ देत नव्हते गहाण ठेवण्यासाठी. मंगळसूत्र नाही ठेवायचं, मी ह्या वर्षी देतच नाही, पुढच्या वर्षी आपण काहीतरी करू, असं त्यांचं ठरलं होतं. पण माईची अशी इच्छा होती की नाही, वर्ष वाया घालायचं नाही, तर त्यांनी आमच्या आजीला सोबत घेऊन जाऊन ते गहाण ठेवलं आणि घरी येऊन असं सांगितलं की मी गहाण ठेवलं नाही, त्यांनी उसने पैसे दिले. त्याच्या मागचा हा प्रसंग आहे. त्यांनी म्हणजे माझ्या बाळाला वाईट वाटेल, शिवाजीला वाईट वाटेल की हे जर गहाण ठेवलं तर त्याला वाईट वाटेल, म्हणून त्यांनी असं सांगितलं की त्यांनी मला उसने पैसे दिले. आणि हा प्रसंग माझ्या आजीने मला सांगितलाय. सर म्हणजे हे माझे प्राचार्य आहेत एवढीच ओळख नाही, तर माझ्या आजीच्या मैत्रिणीचा मुलगा पण आहे, इथून आमची ओळख होते. दळणा सरांचं नियोजन, जसं तुम्ही सांगतायत की प्रत्येक गोष्टीची ते रंगीत तालीम करून घेत होते, जसं प्रत्येक गोष्ट आपल्या कार्यक्रमाला हवी आहे, श्रीफळ, मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला घालण्यासाठी आज बहुतेक मॅडमच्या नशिबामध्ये टेक्निकली अडचण भरपूर येत आहे. तर मागच्या 22 तारखेपासून मी पाहतोय कधीही कुठल्याही गोष्टीची टेक्निकल अडचण त्यांना आली नाही. एखाद्याच्या नशिबामध्ये शेवटच्या क्षणाला अशा अडचणी याव्यात, हे या व्याख्यानमालेचं दुर्दैव. आज जी व्याख्यानमाला या वर्षी सुरुवातीपासून जे या समारोप सत्रापर्यंत पोहोचलेली आहे, ते एकमेव जे काही यश आहे ते फक्त शीतल मॅडमचं आहे. त्यांनी संपूर्ण जबाबदारी या व्याख्यानमालेची उचलली. आम्हाला दीदींनी सांगितलं की आम्ही यावेळेस थोडा आमचा टेक्निकली प्रॉब्लेम असा की आमच्या घरच्या सगळ्याच्या तब्येती मी अक्षरशः हॉस्पिटलाइज होतो 15 दिवस. मॅडम सुद्धा होत्या. मी दीदीला सांगितलं की कुणीतरी बघावं लागेल. दीदीने सांगितलं शीतल बोरगावकर मॅडम आहेत, त्या करतील. कुठल्याही शब्दाचा आढेवेढा न घेता आजपर्यंत या
व्याख्यानमालेची धुरा त्यांनी सांभाळली. पण आज कुणाला काय म्हणजे काय झालंय काय माहित, त्यांचं टेक्निकल प्रॉब्लेम सुरुवातीपासून सुरू झालेले. असो, मी यानंतर आपल्या हे व्ह्यू ज्यांनी हँड रेज केलाय त्या गेस्टने बोलावं, त्यांचा माईक अनम्यूट करावा. विवो V2348. विवो V2348 गेस्ट कोण आहेत त्यांनी बोलू शकता, त्यांना बोलायचं हँड रेज केलाय त्यांनी. हॅलो हा बोला सॉरी, मॅडम. लाईट नसल्यामुळे खूप इश्यू होतोय. परत एकदा सॉरी. मी म्हणत होते की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यापासून शेवटी त्यांच्या लिस्टमध्ये एक राहत होतं की एक नारळ फोडण्यासाठी धोंडा पण हवाय. म्हणजे त्यांचं एवढं बारीक नियोजन राहत होतं प्रत्येक गोष्ट. ते नेहमी म्हणायचे आपले कपडे एक वेळेस फाटके असले तरी चालतील पण मळके नसू नयेत. आपल्या वागण्या बोलण्यामध्ये नेहमी शिस्तता पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आदर्श घेण्यासारखा होता. मला छान आठवते नॅक कमिटी जेव्हा आली होती तेव्हा मी कॉलेजमध्येच होते आणि नॅक कमिटी ही एप्रिल आणि मेच्या मध्ये आली होती. आणि तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशनची जी एक्झाम असते सेमिस्टर वाईज ती झालेली होती, सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या होत्या. पण सरांनी अशी विनंती केली की आपल्याकडे नॅक कमिटी येणार आहे, ती खूप मोठी कमिटी आहे आणि सगळ्यांनी यायचंय. तर मी सांगते ना दीदी, सगळे एरवी कॉलेजमध्ये जेवढे विद्यार्थी असतात त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी नॅक कमिटी जेव्हा आली होती तेव्हा उपस्थित होते. आणि ते पाहून ते नॅक कमिटीचे सगळे मेंबर खूप उत्सुक होऊन गेले की मे मध्ये जर एवढे विद्यार्थी येत असतील तर रेग्युलर मध्ये किती येत असतील. इतके सुंदर सुंदर सरांचे जे प्रसंग आहेत आम्हाला NSS मार्फत परभणीला शारदा कॉलेजमध्ये पाठविलं होतं. आम्ही 4 विद्यार्थी होतो, त्यामध्ये 2 विद्यार्थिनी होत्या, त्यात मी एक होते. आणि योगायोगाने सर तिथे भेट देण्यासाठी आले होते शारदा कॉलेजमध्ये. तर जेव्हा सर आले होते तेव्हा मी सूत्रसंचालन केलं होतं, कारण माझ्या सरांची ओळख माझ्यापेक्षा जास्त कोणीच नाही करू शकणार. तेव्हा मी सूत्रसंचालन केलं तर सरांना एवढा अभिमान वाटला होता की परभणीमध्ये येऊन तुम्ही आपल्या कॉलेजचं नाव काढताय, म्हणजे किती मला खूप अभिमान वाटतोय म्हणे ह्या गोष्टीचा. तेव्हा सरांना तो जो अभिमान वाटला होता तो मला खूप आनंद देऊन गेला होता. तेव्हा मी एक प्रसंग सांगितला होता जे सर आम्हाला नेहमी सांगत होते. सरांना 5 मुली होत्या, पण सरांनी आधी असा कधीच विचार केला नाही की मोठीचं लग्न आधी पुन्हा छोटीचं, असं कधीच नाही. मला छान आठवते जेव्हा मायची तब्येत ठीक नव्हती तेव्हा मायची सगळ्यात जास्त सांभाळ जर कोणी केला असेल तर प्रिया दिदींनी केलाय. त्या मायला सांभाळून स्वतःचा अभ्यास करत होत्या. आणि तेव्हा हे बाकीचे सगळे भैया जे होते ते शिक्षणासाठी पुण्याला होते, तेव्हा मायसोबत फक्त दिदी एकट्या राहत होत्या. आणि त्या दिदी मायला स्लाईन लावणं, इंजेक्शन देणं, सगळी काळजी दिदी घेत होत्या. आमच्या घरी तेव्हा सगळेजण म्हणत होते मायच्या आशीर्वादानं दिदी आज कलेक्टर झाली. दिदीच्या मेहनत तर होतीच, पण तेव्हा मायचा खूप आशीर्वाद. जसं दिदी आपल्याला म्हणाले की मायच्या पुण्याईने सर शिकले आणि त्याच्यामुळं दिदी शिकल्या. पण ही गोष्ट खूप मोलाची आहे, कारण जेव्हा माय दळण निसत होत्या आणि सर एखादा वाचून दाखवत होते तर सरांच्या एखादा शब्द जर चुकून बोबडा निघाला तर माय म्हणत होते हा शब्द चुकलाय, तर सर म्हणायचे माझी आई किती सुशिक्षित असेल की माझा चुकीचा शब्द ती ओळखते, तिचा किती अभ्यास झालेला असेल, म्हणून ते पुन्हा कधीच चुकले नाहीत वाचताना. ते इतके परखड वाचत होते की आपली आई आपल्याला चुकल्यास ओरडते की नाही हा शब्द चुकलाय, तेव्हा फक्त उच्चाराने ओळखत होत्या. ते नेहमी म्हणत होते माझी आई अशिक्षित होती, अज्ञानी नव्हती. त्यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे की विद्या मोठं धन आहे. आणि ह्याच धनामुळं जेव्हा सरांचं लग्न झालं तेव्हा सरांजवळ खूप मोठी प्रॉपर्टी असं काहीच नव्हतं. फक्त दळणार सरांचे कागदोपत्री शिक्षण पाहून आत्तूच्या वडिलांनी, म्हणजे त्यांनी की हा मुलगा खूप कर्तबगार आहे ह्या एका विश्वासावर त्यांचं लग्न लावून दिलं. आणि खरंच सरांनी तो विश्वास खरा करून दाखवला. दळणार सर हे खूप अतिसामान्य कुटुंबातून पुढे आलेले एक व्यक्तिमत्व आहे. जर त्यांनी शिक्षणच घेतलं नसतं तर आपण त्यांना आज ओळखतच नसतो. इतर सामान्य व्यक्तींसारखं त्यांचंही आयुष्य गेलं असतं.
पण फक्त शिक्षणाच्या जोरावर आज दळणर फॅमिली असं आपण म्हणतोय, जे प्रत्येक त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, जे आज समाजामध्ये एक उत्तम आदर्श निर्माण करतात, ते फक्त फक्त शिक्षणामुळेच करतात. आम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो तिथं आमचं एवढं मोठं आदर्श होतं दळणर सरांसारखं, जे आम्हाला अजूनही प्रेरणा देतं की आपण शिकायला पाहिजे. सर नेहमी म्हणत होते, वाचणारं मस्तक हे कोणापुढेच नतमस्तक होत नाही. तोच आदर्श आणि तीच प्रेरणा आज आमच्या मनात ठेवून आम्ही पुढे वाटचाल करतोय. खूप बोलण्याची इच्छा आहे, पण इथेच थांबवते. धन्यवाद बोलण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी श्रमजीवी समाज कल्याण मंडळात राणी सावरगाव यांचे सचिव आपले मार्गदर्शक कृष्णाभया दळणर सर यांना विनंती करतो की त्यांनी या समारोप सत्राप्रसंगी आपलं मत व्यक्त करावं. भैया आहेत का? हो सर, सर्वांना नमस्कार. कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर सर स्मृती व्याख्यानमाला वर्ष 5वे शारदीय नवरात्रोत्सव निमित्त महिला विशेष व्याख्यान पुष्प. गेले 5 वर्षापासून आपण हा कार्यक्रम ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेतोय. खरंच मला फार सार्थ अभिमान वाटतोय की माझ्या वडिलांच्या नावाने ही स्मृती व्याख्यानमाला आपण गेली 5 वर्ष झालं घेतायत. नक्कीच आम्ही त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य, आम्ही शैक्षणिक संस्था चालवतोय, सामाजिक क्षेत्रात काम करतोय, नक्कीच वडिलांना अभिप्रेत असलेलं कार्य आम्ही या ठिकाणी करतायत. पण आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच घराघरापर्यंत आपण पोहोचतोय व त्यांचे विचार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचतायत, याचं मला कौतुक करावं वाटतंय. नक्कीच आजची जर व्याख्यानावरती बोलायचं झालं, हा आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी अतिशय भावनिक एक वडिलांचे पूर्ण जीवन चरित्र, आमच्या मोठ्या ताई ज्या आमच्या परिवाराचा आदर्श आहे, ज्यांच्याकडे बघून मी स्वतः वडील गेल्यानंतर खचलेलो असताना ज्या माझ्या मोठ्या बहिणीकडे बघून मी ह्या सर्व व्यवस्थापन करतोय, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. पूर्ण जीवन चरित्र माझ्या डोळ्यासमोर आले. आज मी सगळ्यात लहान आहे, 5 ताई व सगळ्यात लहान मी 6 नंबरचा आहे, 5 बहिणी व सगळ्यात शेवटी मी. नक्कीच मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की माझ्या पूर्ण 5ही बहिणी या दळणर परिवारासाठी एक ज्या क्षेत्रात त्या काम करतायत, अतिशय उत्तम असं त्या क्षेत्रात त्या काम करतायत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या परिवारातला सदस्य आहे व मी सगळ्यात लहान. माझ्यावर जी नैतिक जबाबदारी आलेली आहे या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, राजकारणाच्या माध्यमातून असेल, मी ती अतिशय नम्रपणे ती पार पाडतोय. आमच्या पुण्यश्लोक आर्यदेव होळकर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही विद्यालय चालवतो, कनिष्ठ महाविद्यालय चालवतो व सिनियर महाविद्यालय चालवतो, डिस्टन्स एज्युकेशन चालवतो, तसंच मुक्त विद्यापीठचं चालवतो, MA PG 9 विषयामध्ये आमच्या इथे आहे. असंख्य, आत्ताच ताईंना मी त्याच्या सखोलमध्ये उल्लेख नाही करणार, एक शॉर्ट मध्ये आपल्याला सांगतो, एक असंख्य 10,000 विद्यार्थी आमच्या शिक्षण संस्थेमधून आतापर्यंत पास आउट झालेले आहेत. 350 हे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी काम करतात. नक्कीच आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणीच उदाहरण आहे की ज्या शीतल बोरगावकर आहेत, ते आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत, ज्यांनी जे 6 दिवस व्याख्यानमालेचं सूत्रसंचालन केलंय. नक्कीच आपण हे एक उत्तम या ठिकाणीच उदाहरण आहे की आमच्या महाविद्यालयाची काय गुणवत्ता असेल, तर ही आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी दिसतीये. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की हे आमच्या कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काही सर्वजण या व्याख्यानमालेसाठी सहभागी झाले आहेत, त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की गेली 6 दिवसापासून आपण ही व्याख्यानमाला जॉईन करतायत व या माध्यमातून असंच ही व्याख्यानमाला चिरंतर सुरू राहील याची मी आपल्या सर्वांनाच ग्वाही देतो. व जे ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करतात, गजानन शेंडगे सर, शेंडगे फॅमिली व आमच्या मोठ्या ताई यांच्या संकल्पनेतून ही जी व्याख्यानमाला सुरू झाली आहे, ती अशी चिरंतर या ठिकाणी सुरू राहील या ठिकाणी मी एक सांगतो. व जे 6 दिवसाचं जागर स्त्री शक्तीचा महोत्सव जो ज्यांनी जे व्याख्यान दिलं, त्यामध्ये पहिल्या दिवशी किरण दळणर गोरे मॅडम, माझ्याच लहान ताई, त्यांनी दिलं, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सो विजया निलकंठ करे
उत्तम आपल्या सर्वांचा संवाद साधला. मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर सायली जितेंद्र चौगुले मॅडम यांनी सुद्धा आपल्या सर्वांचा संवाद साधला. त्याच्यानंतर विजया कैलास हिरेमठ यांनी सुद्धा उत्तम असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं आहे. त्यानंतर डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम यांनी सुद्धा आपल्यासोबत संवाद साधला व काल डॉक्टर मानसी सोनोलकर ज्या की आमच्यासारख्याच एक पुण्यश्लोक होळकर एज्युकेशन संस्था त्यांचं मी काल ऐकलं. खरंच त्यांचं पण आपण या ठिकाणी कौतुक करूयात की त्या सुद्धा एक एज्युकेशन संस्था चालवत आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की मुलींच्या प्रेरणेमधून त्यांनी जी इंग्लिश स्कूल सुरू केली आहे त्याचं पण पुण्यश्लोक होळकर इंग्लिश स्कूल मला वाटतं सांगली या ठिकाणी ते चालवत आहेत. त्यांनी पण पुण्यश्लोक होळकर यांच्या जीवन चरित्रावर जो प्रकाश टाकला, जे आज पूर्ण देशामध्ये पुण्यश्लोक होळकर यांचं 300व शताब्दी वर्ष संपूर्ण भारतामध्ये आपण साजरा करतोय. त्या आदर्श राजमातांवरती त्यांनी जो प्रकाश टाकला, नक्कीच तो सुद्धा खूप ऐकण्यासारखा होता. त्यामधून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. व आजचा जे व्याख्यान केलं डॉक्टर प्रिया दळणर अर्जुन या प्रशासकीय अधिकारी आहेत. आमच्या परिवारासाठी तर आदर्शच आहेत व समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आदर्श त्या आपल्या एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांचं नाव सहकार क्षेत्रामध्ये गाजतंय. अतिशय उत्तम वक्ते आहेत त्या. मी काय वक्ता नाहीये. मी त्यांच्याकडे पाहूनच सगळ्या गोष्टी शिकतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची शिक्षण संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काही सहभागी झालेले आहेत त्यांच्या सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने स्वागत सुद्धा करतो व आभार सुद्धा मानतो की आपण असंच या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये दरवर्षी सहभागी होत राहावं व असेच उपक्रम आम्ही आमचे वडील स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव दळणर सर यांच्या स्मृतीप्रीत करत राहूत. आणि नक्कीच मला या ठिकाणी फार आनंद वाटतोय. मी अधिकच बोलणार नाही. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य बोलतात तर आपल्यासोबत बोलणार आहेत. सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद भैया साहेब. मी यानंतर श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी स्वारगाव येथील प्राचार्य डॉक्टर रेणुकादासजी बोंडार सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. बोंडार सर. सर नमस्ते. सर्वांना नमस्ते. आवाज येतो सर? हो येतोय सर. मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की उद्घाटन समारंभाला मला ऑनलाईन जॉईन होता आलं नाही काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो. कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळणर सर स्मृती व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे 5वे वर्षे शारदीय नवरात्र महोत्सव विशेष महिला व्याख्यान या व्याख्यानमालेचे आयोजन करणारे माझे मित्र डॉक्टर गजानन शेंडगे सर, या व्याख्यानमालेच्या संयोजिका इन्स्टिट्यूशन फॉर सोशल अँड अकॅडमिक एक्सलन्स नाशिक त्यांच्या संचालिका श्रीमती विजया शेंडगे मॅडम, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात अतिशय कुशलतेने नेतृत्व करणारे या संस्थेचे सचिव माननीय कृष्णाभैया दळणर, या व्याख्यानमालेचे संचालन करणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शीतल बोरगावकर, या व्याख्यानमालेमध्ये आयोजित जे पार्टिसिपंट सहभागी झाले ते सर्व पार्टिसिपंट आणि आतापर्यंत 7 सत्रामध्ये ज्यांनी व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान सादर केलं त्यातल्या आज जे शेवटचं पुष्प गुंफलं त्या दळणर मॅडम, अर्जुने मॅडम त्यांनी सरांचा जीवनपट अक्षरशः भावनिकतेने आपल्या समोर पूर्णतः मांडलेला आहे. सरांचा सहवास मला साधारणतः 2002 पासून लाभलेला आहे. त्यातला काही अंश सहवास मी अनुभवलेला आहे. ह्या व्याख्यानमालेचे 5व्या वर्षातलं पहिलं पुष्प किरणताई दळणर होरे मॅडम यांनी गुंफलेलं होतं. त्यामध्ये गर्भसंस्कार आणि भावी पुढी
तिची जडणघडण या विषयावर त्यांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं. त्यानंतर विजया करे मॅडम आहेत, सायली चौगुले मॅडम आहेत, विजया हिरमठे मॅडम आहेत, कल्याणी कुलकर्णी मॅडम आहेत, मानसी सोलनकर मॅडम आहेत. या सर्वच व्याख्यानं अतिशय उत्कृष्ट व्याख्यानं झालेली आहेत. तसं पाहिलं तर एक समृद्ध भारत 2047 किंवा विकसित भारत 2047 निर्माण करण्यासाठी मानवी संसाधनाची अत्यंत गरज आहे आणि मानवी संसाधन घडवण्यासाठी या व्याख्यानमालेमध्ये जे व्याख्यान झाले ते सर्व व्याख्यान ह्या मानवी संसाधन जडणघडणीमधला पाया आहे. किरणताईने केलेलं व्याख्यान ही खऱ्या अर्थानं पूर्व प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत या व्याख्यानाचा प्रसार होणं गरजेचं आहे. याशिवाय मला आठवते कालचं व्याख्यान डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम यांनी केलेलं व्याख्यान होतं सुजान पालकत्वाच्या संदर्भामध्ये. ते व्याख्यान जर आपण बघितलं तर ज्यांचे पाल्य 10वी किंवा 12वीला आहेत अशा पालकांसाठी अतिशय महत्वाचं व्याख्यान होतं किंवा मार्गदर्शन ठरणारं व्याख्यान होतं. अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर पोटासारख्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी आत्महत्या करतात. प्रशासन देखील हतबल झाले तिथे की हे आत्महत्या कशा रोखायच्या. कालच्याच नीटचा रिझल्ट बघितला तर त्यामध्ये भारतामध्ये जो टॉपर आलेला विद्यार्थी आहे त्यांनी देखील सुसाईड केली कारण त्याच्यावरती पालकांचं प्रेशर होतं. आणि मग हे प्रेशर कसं बाजूला सारायचं या संदर्भामध्ये त्यांनी कालच्या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन केलेलं होतं. हा शारदीय महोत्सव हा वाईटावरती चांगल्याचा विजय आहे. देवी दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला, श्रीराम भगवानांनी रावणावरती विजय मिळवला, म्हणून ही विजयी व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेच्या संयोजिका विजय आहेत. व्याख्यान देणाऱ्या विजया करे मॅडम आहेत, विजया हिरमठ मॅडम आहेत आणि ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालते ते एक विजय स्तंभ आहे. म्हणून ही व्याख्यानमाला ही विजयी व्याख्यानमाला आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कर्मयोगी प्राचार्य दळणर सर यांचे संस्कार ह्या पाचही कन्या आणि पुत्रामध्ये दिसून येतात. त्यांच्या विचाराचा वारसा, कार्यांचा हे सार्थपणे पुढे निभवताना आपल्याला दिसून येतात. म्हणून या दळणर कुटुंबासंदर्भात म्हणजे आई दादापासून सरापर्यंत आणि ह्या काही भावंडापर्यंत जर विचार केला तर इथं तुकाराम महाराजाचा एक अभंग सार्थ ठरतो. तो अभंग असा आहे, कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. याचा अर्थ असा होतो, ज्या कुळामध्ये सात्विक पुत्र मुलं मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी देवाला देखील अभिमान वाटतो. आणि त्या अभंगाचा दुसरं चरण असं आहे, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. म्हणजे आपण आपल्या हिताबरोबर समाजाचं कार्य करतो, सामाजिक कार्य करतो, तेव्हा त्याचा तुकाराम महाराजांनी त्याचा श्रेय त्या माता पित्याला दिलेला आहे. आणि केवळ ह्या माता पित्यालाच नाही तर तुकाराम महाराज पुढे म्हणतात की जर मुलं कर्तृत्वान असेल तर त्यांच्या 7 पिढ्या मागच्या आणि 7 पिढ्या पुढच्यांना देखील त्याचा कर्माचा लाभ मिळत असतो. प्राचार्य डॉक्टर दळणर सराविषयी बोलायचं झालं तर ते एक आदर्श पिता होते, आदर्श शिक्षक होते, आदर्श प्राचार्य होते, शिस्तप्रिय प्राचार्य होते. याशिवाय ते एक विचारवंत होते, समाज सुधारक होते. त्यांचे सामाजिक विचार असतील, आर्थिक विचार आहेत, राजकीय विचार आहेत, शैक्षणिक विचार आहेत, हे सर्व विचार अतिशय प्रगल्भ विचार आहेत. एखाद्या तासामध्ये विचार सांगणं हे कदापि शक्य होणार नाही. तर या एका विचारावरती एक व्याख्यानमाला होऊ शकते, किंबहुना अभ्यासक्रमासाठी देखील असे विचार हे उपयुक्त ठरू शकतात. म्हणून या विचाराची गरज केवळ व्याख्यानमालेपुरतीच नाही तर हे विचार अभ्यास मंडळापर्यंत गेले पाहिजेत, समाजशास्त्रासारख्या विषयामध्ये आले पाहिजेत, अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये विचारवंत म्हणून त्यांचा अभ्यास खऱ्या अर्थानं पुढे होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात संशोधन होणं देखील गरजेचं आहे. मी आपल्याशी जास्त वेळ नाही घेणार, पण सरांशी माझा जेवढा संबंध आला होता त्या संदर्भातले काही अनुभव मी सांगतो. प्रियाताईने एक अनुभव सांगितला 1989 राणी सारोगाव इथे झालेला मेळाव्या संदर्भामध्ये. त्या मेळाव्यामध्ये तो मेळावा मुळफेट आहे आईच्या तिथं
पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवरती स्टेज बनवलेलं होतं आणि त्या स्टेजवरती हा मेळावा घेण्यात आलेला होता. मेळावा घेण्यासाठी त्यावेळेस काही असे प्रसार प्रचाराचे फारसे माध्यम नव्हते. गावामध्ये दौंडी द्यायची आणि दौंडी देऊन लोकांना ते सांगितलं जायचं. जेव्हा सर गावोगावी यायचे त्याच्यापूर्वी रात्री दौंडी व्हायची, इतके वाजता सर येणार आहेत व्याख्यानाला, आपण सर्वांनी मंदिरावर यायचं. त्यावेळेस काही मंदिराला छत असायचे, काही मंदिराला छत नसायचे, काही ठिकाणी स्पीकर असायचे, काही ठिकाणी स्पीकर देखील नसायचे. तर सर्व लोक तिथे जमायचे. मला पक्का आठवतंय, मी पाहिलेलं आहे. राणी सावरगावच्या मेळाव्यामध्ये कमीत कमी 10,000 लोक त्या मेळाव्याला सरांच्या शब्दावर आलेले होते आणि हे येतो कशामुळे होते, त्यावेळेस वाहतुकीची फारशी साधनं नव्हती. बस मला वाटतं 1-2 तासाला राणी सावरगाव गंगाखेड राणी सावरगावला यायची. ऑटो किंवा बाकीची इतर दळणवळणाची कुठलीही साधनं नव्हती. म्हणून लोकांनी बैलगाड्याला ते ताटे लावायचे, घुंगरं बांधायचे बैलांना आणि सहकुटुंब सर्व लोक यायचे. गाडीच्या म्हणजे त्या सर्व सर्व गाड्या एकदाच निघताना सूर, सनई आणि हलगीवाला त्यासोबत असायचा. नाचत गाचत त्या अधिवेशनाला यायचे. हे मी डोळ्यानं पाहिजे, याचा मी साक्षी आहे. याशिवाय सिनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर सरांनी जे अनेक लोकांना जॉब घेताना किंवा नोकरीवर घेतेवेळी व्यक्तीला त्यांनी आधी अभ्यासायचं, पोरगा कसा आहे बघायचं आणि अक्षरशः त्या मुलाच्या घरी पाठवायचं माणूस. मला आठवतंय बऱ्याच जणांना घरी सरांनी निमंत्रण पाठवलं, तू ये कॉलेजला, जॉईन होईल. आत्ताच्या काळात जर बघितलं, अलीकडच्या काळात तर नोकऱ्या मिळणं इतकं अवघड आहे, परंतु त्या काळात त्यांना जर एखादा मुलगा आवडला तर त्यांनी ते बोलून घ्यायचं आणि त्याला नोकरी द्यायची. त्याची आर्थिक परिस्थिती फायदी नाही, सामाजिक नाही, राजकीय नाही, फक्त तो खुदकुर आहे का एवढंच त्यांच्याकडे निकष असायचा. आणि त्या निकषानंतर त्यांनी अनेक जणांचे कुटुंब उभा केलेले आहेत. जवळजवळ 100 व्यक्ती आमच्या संस्थेमध्ये कर्मचारी आहेत, म्हणजे 100 कुटुंब सरांनी त्या संस्थेमध्ये उभा केलेले आहेत. अनेक विचार आहेत, मग एवढ्या कमी वेळेत हे सर्व मांडणं शक्य होणार नाही. क्रियाताईने एक लिंदन कादंबरी कथासंग्रह सांगितला, मला आठवतंय, पण मी खूप लहान होतो त्यावेळेस. रेडिओवरती हा कथासंग्रह चालायचा. माझ्या भावाने मला सांगितलं होतं की सरांचा असा कथासंग्रह म्हणजे आकाशवाणीवर चालतो. पण त्यावेळेस फारसं काही मला ते पूर्ण कथासंग्रह होणार नाही. म्हणून अनेक प्रसंग आहेत. नॅक संदर्भातला प्रसंग आहे किंवा महाविद्यालय 2002 पासून मी होतो. 2001 ला महाविद्यालय सुरू झालं. 2002 पासून आम्ही प्रत्येक गावागावात जायचं, विद्यार्थी संकलित करायचे, त्यांना महाविद्यालयामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचं. तिथपासून ही उभारणी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी आमच्या टीमनी केलेली आहे. अधिकच न बोलता मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आदरणीय डॉक्टर शेंडगे सरांनी मला दोन्ही सत्राचं अध्यक्षस्थान घोषवण्याची संधी दिली, आपले विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शेंडगे सरांचे, शेंडगे फॅमिलीचे ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. या व्याख्यानमालेच्या अध्यक्ष समारोपामध्ये आपण आपले विचार या प्रसंगी मांडले. मी सर्व मान्यवरांना खरं तर हे सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं. या व्याख्यानमालेच्या या सत्रापासून आम्ही एक नवीन उपक्रम खास या ठिकाणी सुरू केलेला आहे. तशी सूचना किंवा तशा प्रकारचा मॅसेज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आलेला आहे. आम्ही या वर्षीपासून खास एक पुस्तक प्रकाशित करण्याचं आयोजन करण्यात केले. आपल्या स्क्रीनवर एक मॅसेज दिसतो आहे. ते जे काही पुस्तक आहे ते पुस्तक आपलं या आमच्या संस्थेकडून स्त्री शक्तीचा वटवृक्ष नावाचं एक पुस्तक, ज्याला ISBN क्रमांक आहे, ते पुस्तक आपण या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या लेखाच्या अनुषंगाने प्रकाशित करणार आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की आपणही आपले लेख या ठिकाणी पाठवू शकता आणि या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी आपल्या मेलवर येईल. जर आपल्याला प्रिंट स्वरूपात हवी असेल तर त्या संदर्भातला सगळी माहिती आमच्या ब्राउशरमध्ये दिलेली आहे, जेणेकरून सर्व मान्यवरांचे वाचनीय लेख आणि आपला पूर्ण पार्टिसिपंटला सुद्धा विनंती आहे की आपल्याला जर लेख लिहायचे असतील आणि पाठवायचे असतील तरी आपण 2 तारखेपर्यंत हे सर्व लेख या ठिकाणी पाठवू शकता आणि 2 तारखेनंतर एक 10 दिवसाच्या अंतरावर आपल्याला हे ऑनलाईन स्वरूपातलं पुस्तक आपल्या ईमेलवर भेटेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटेल.
तर सर्वांना विनंती आहे की आपण या अनुषंगाने आपले जे काही लेख आहेत, आपले विचार आहेत ते आम्हाला पाठवू शकता. त्याचं प्रकाशन आपण या स्त्री शक्तीचा वटवृक्ष यामध्ये करणार आहोत. यानंतर मी पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी मनःपूर्वक आभार मानतो आणि या व्याख्यानमालेच्या सत्र 54 मला सांगायला आनंद होतोय की आपली ही व्याख्यानमाला आहे, ही अर्धशतकीय व्याख्यानमाला झालेली आहे आणि भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आम्ही आहोत, बाकीचं माहीत नाही, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी ही व्याख्यानमाला बंद न पडणारी असेल, असं मी अभिमानाने सांगू शकतो. कारण की एखाद्या व्यक्तीचा विचार हा दीर्घोत्तर, त्याचबरोबर उत्तरोत्तर तेवत ठेवणं, त्याची प्रेरणादीप तेवत ठेवणं हे समाजासाठी उपयुक्त आहे. त्याबाबत छोटासा खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. आता या व्याख्यानमालेचं थोडक्यात आभार प्रदर्शन मी करतोय. व्याख्यानमालेचं हे 5वं वर्ष. या 5व्या वर्षाच्या अनुषंगाने दिनांक 22 ते 28 या दरम्यान या व्याख्यानासाठी सौ किरण दळणार गोरे मॅडम, सौ जयश्री नीलकंठ करे मॅडम, सौ सायली चौगुले मॅडम, सौ विजया हिरेमठ मॅडम, सौ कल्याणी कुलकर्णी मॅडम, सौ मानसी सोनलकर मॅडम आणि आज डॉक्टर प्रिया दळणार राजू मॅडम या भगिनींनी या व्याख्यानमालेमध्ये वक्त्याची भूमिका बजावली, आपले विचार मांडले आणि समाजाने त्या विचारांची अंमलबजावणी करावीच. त्याचबरोबर त्यांचे अनुभवसुद्धा या विचारामध्ये उतरावे, जेणेकरून समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी यांचे विचार प्रेरक ठरतील. या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने आजपर्यंत सर्वसाधारणतः 70 ते 80 पार्टिसिपंट झूमच्या माध्यमातून आणि आमच्या चॅनलच्या यूट्यूबच्या लिंकच्या माध्यमातून अनेक पार्टिसिपंट आपल्यासोबत जोडले जात आहेत. मी त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी मनःपूर्वक आभार मानतो. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख उपस्थिती असलेले श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संस्थेचे सचिव आदरणीय श्री कृष्णाभैया दळणार साहेब यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेच्या उद्घाटन आणि समारोप सत्राचे नियमित अध्यक्ष त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य असतात आणि यावेळेसचे प्राचार्य डॉक्टर रेणुकादासजी बोन्नार आमचे मित्र यांचेही मी आभार मानतो. त्यांनी दोन्ही सत्रामध्ये उपस्थिती दर्शवून या प्रसंगी आम्हाला उत्तरोत्तर कार्य करण्याची प्रेरणा दिली. या संस्थेच्या इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड अकॅडमिक एक्सलन्स या संस्थेच्या संचालिका विजया गजानन शेंडगे यांचेही मी आभार मानतो की त्यांनी या व्याख्यानमालेप्रसंगी या व्याख्यानमालेला विविध ठिकाणी पोहोचून आणि या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशनाचा जो काही विचार आहे तो मांडून एक वेगळी सुरुवात त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी मागील 6 दिवसापासून ही जी काही व्याख्यानमाला आहे ती त्या व्याख्यानमालेचं सूत्रसंचालन आणि त्या व्याख्यानमालेची एकंदरीत धुरा सर्वकषपणे सांभाळणारी आमची भगिनी शीतल बोरगावकर यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. निश्चितच आमचा यानंतरचा पुढचा जो काही व्याख्यानमालेचा प्रवास आहे हा प्रवास मी उत्तरोत्तर त्यांनी सांभाळावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण की त्यांच्याशिवाय या वेळेसची ही जी काही व्याख्यानमाला होती ही व्याख्यानमाला पूर्ण होणं अशक्य होतं. म्हणून मी शीतल बोरगावकर मॅडम यांचे मनापासून ऋणी आहे. शेवटी दळणार कुटुंबीय आणि सर्व प्रेक्षक त्याचबरोबर ऑनलाईन माध्यमातून जोडलेले सर्व सभासद पार्टिसिपंट यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा ही व्याख्यानमाला अशीच उत्तरोत्तर नव्या दमाने आम्ही पूर्ण करू शकू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार. या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीने ही व्याख्यानमालेचं या वर्षीचं सत्र संपलंय. ही व्याख्यानमाला चिरकाल चालू राहणार आहे. या वर्षीचं सत्र संपलंय असं मी जाहीर करतो. आपण आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.